हॅलो, परम एज्युकेशनमध्ये तुमचं स्वागत करतोय. मी जयवंत देशमुख आणि आता शेवटचे 50 ते 52 दिवस, आज 19 तारीख, आजपासून तुमच्याकडे आहेत आणि आता तुमची परफेक्ट स्ट्रॅटेजी याच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आता परफेक्ट स्ट्रॅटेजी पर्टिक्युलरली आपण बायोलॉजी बद्दल बोलू. बायोलॉजीमध्ये इन टोटल तुमचे 38 टॉपिक्स आहेत आणि त्या 38 टॉपिक्स पैकी लेंथ वाईज जर तुम्ही विचार केला तर काही चॅप्टर्स जसे बायोटेक्नॉलॉजी शॉर्ट इन लेंथ, ठीक आहे ना, त्यांची लेंथ एकदम शॉर्ट असेल. लिव्हिंग वर्ल्ड छोटा असेल. ॲनिमेलिया हा फटाफट समजून घेण्यासारखा टॉपिक आहे. तर पर्टिक्युलरली तुम्ही आता असे चॅप्टर डिवाइड करायला हवेत की ऍटलीस्ट यू शुड रिवाइज टिल युअर एक्झाम ऍटलीस्ट फॉर 3 टाइम्स. 3 वेळा तरी तुमचं एनसीआरटी लाईन टू लाईन आता रिवाइज होणं गरजेचं आहे. दॅट इज वाय आता मी स्टार्ट करतोय, आजपासून स्टार्ट करतो हे सेशन्स की वन शॉट रिव्हिजन ऑफ एनसीआरटी. त्याच्यामध्ये 38 टॉपिक आपण आता कव्हर करू आणि माझा हा प्रयत्न असेल की मिनिमम टाइम पिरियड मध्ये, मिनिमम टाइम पिरियड म्हणजे काय, असं 1.5 तास 2 तास 2.5 तास असं लेक्चर मी याच्यामध्ये घेणार नाही. असं ग्राह्य धरून की आता तुमची सगळी प्रिपरेशन झालेली आहे आणि ती प्रिपरेशन फक्त तुम्हाला एक सुपरफिशियल रिवाइज करून द्यायचंय, सो दॅट तुम्हाला जो रिडिंग मध्ये तुमचा वेळ जाणार तो वेळ त्याच्यामधून वाचावा आणि ऐकल्यानंतर जो आपल्याला फरक पडतो, ऐकल्यानंतर त्या स्मरणात राहण्याचा चान्स सुद्धा जास्त असतो. त्याच अनुषंगाने आता आपण काय करतोय की आज अॅनिमल किंगडम पासून आपण सुरुवात करूया. ठीक आहे. या 3 वेळा मी जसं बोललो तुम्हाला 3 टाइम्स ऍटलीस्ट यू नीड टू रिवाइज दिस टॉपिक. आता पर डे आपण एक चॅप्टर मी याच्यामध्ये तुम्हाला परम एज्युकेशन या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळतील. परंतु तुमची स्ट्रॅटेजी बायोलॉजी बद्दल मी पर्टिक्युलर सांगतोय. त्या स्ट्रॅटेजीमध्ये तुम्ही ऍटलीस्ट एक युनिट तुम्ही रोज कंप्लीट केला पाहिजे. काही युनिटमध्ये 3 चॅप्टर असतील, काही मध्ये 2च आहेत, काही मध्ये 7ही आहेत, जसं की तुमचा ह्युमन फिजिओलॉजी. परंतु युनिट म्हणा किंवा चॅप्टर म्हणा, 4 चॅप्टर्स एव्हरी डे यू नीड टू कव्हर. जर तुम्हाला 3 वेळा रिवाइज करायचा, याचा मिनिंग हाच होतोय की ऍटलीस्ट 4 चॅप्टर रोज करा आणि चॅप्टर करण्याचा जो ड्युरेशन तुमचा असावा. कारण आता 1 वर्ष 2 वर्षभरापासून तुम्ही जे प्रिपरेशन करताय तर नो डाऊट इम्पॉर्टंट पॉइंटला तुम्ही हायलाइट केलेला असेल. आता हायलाइट केलेले पॉइंटच तुम्ही वाचा आणि आता ही वेळ नाही की तुम्ही इन डिटेल परत कॉन्सेप्ट समजून घेणार, पण त्याच्यामध्ये वेळ देणार तर किती देणार, नाही का. तर फारसा वेळ त्याच्यामध्ये तुम्ही आता घालू नका. जे तुम्ही हायलाइट्स केलेले पॉइंट असतील त्याला कंटिन्यू रिवाइज करा ऍटलीस्ट 3 टाइम्स. ठीक आहे. आणि आपल्या माध्यमातून, परम एज्युकेशन युट्यूब चॅनलच्या माध्यमातून जितकेही आपल्याला चॅप्टर्स आता कव्हर करता येतील तेही स्पीडने, म्हणजेच असं समजून घ्या की 1 पाऊण तास 1 तास फार तर 1.25 तास असं आपण याला प्रयत्न करू की त्या ड्युरेशन मध्ये तो कव्हर होईल. ओके. सो लेट्स गेट स्टार्टेड विथ फर्स्ट चॅप्टर. आता चॅप्टर फर्स्ट नाही, चॅप्टर इट इज अ 4th, बट दिस इज माय फर्स्ट चॅप्टर टू स्टार्ट विथ. तर हा चॅप्टर सुरू अॅनिमल किंगडमला आपण सुरुवात करूयात आणि ब्रीफ करूयात. त्याच्यामध्ये कुठले पॉइंट आपल्याला लक्षात ठेवायचे आणि त्याचं हायलाइट सुद्धा आपण त्याच्यामध्ये करू, सो दॅट तुम्हाला अजून एक लक्षात येईल की अजून कशावरती आपल्याला फोकस करायचा आहे. ठीक आहे. सर सुरुवात करूया. आता थोडस बघा, हे मी सरळ एनसीआरटीचं बुक याच्यामध्ये घेतोय, कारण एक्सप्लेनेशन जर करायला गेलं तर याला 4 तास सुद्धा पुरणार नाही आणि ही ती वेळ नाही की तुम्ही 4 तास एक चॅप्टर करणार. मग तुम्हाला 3 विषयांचं डिव्हिजन करायचंय, त्या 3 विषयांमध्ये या 50 दिवसामध्ये रिवाइज करायचं, हे काही पॉसिबल होणार नाही. सरळ मी एनसीआरटी घेतोय आणि त्याच्यावरती हायलाइट तुम्हाला करून देणार की या पॉइंटवरती फोकस करा. ठीक आहे. आणि तसंही अॅनिमल किंगडम विषयी जर बोलायचं झालं तर अॅनिमल किंगडम हा चॅप्टर तुम्हाला याच्यामध्ये एक्झाम्पल्स मॅच द पेअर टाइप क्वेश्चन्स येतील, जसं की कोब्रा, त्याचं दुसरं नाव काय असेल तर नाजा, असे मॅच करायला पेअर देतील. एक्झाम्पल महत्वाचे आहेत. पेक्युलियर फीचर्स पर्टिक्युलर कॅरेक्टर प्रत्येक फायलमचे जे असतील, जसं की सुलोमेट मध्ये कोण येईल, सिमेट्री बायलेटरल कुणाची आहे, रेडियल कुणाची आहे, ते फायलम तुम्हाला टिप ऑफ टंग असले पाहिजे. किंवा एक्सक्रिटरी ऑर्गन घ्या, जसं की एक्सक्रिटरी ऑर्गन जर तुम्ही हेमिकॉर्डेट मध्ये घेतला तर प्रोबोसिस ग्लॅन्ड असेल. तोच जर तुम्ही एनेलिडी मध्ये घेतला नेफ्रिडिया असेल. प्लॅटेल्वेंथिस मध्ये सॉलिनोसाइट्स असतील किंवा फ्लेम सेल म्हणतो आपण त्याला, प्रोटोनेफ्रिडिया सुद्धा आपण त्याला म्हणू शकतो. एस्केल्वेंथिस घ्या, त्याच्यामध्ये एच शेप एक्सक्रिटरी पोर्स, रिनेट सेल्स प्रेझेंट असतात. या सगळ्या गोष्टींचा आपण 1 बाय 1 फक्त एनसीआरटी ला धरूनच आपण आता रिवाइज करू. ठीक आहे. चला सुरुवात करूया. इंट्रोडक्शन सांगण्याची आवश्यकता नाही. आपण फायलम याचे का करतो, कारण देर आर सो मेनी अॅनिमल्स प्रेझेंट ऑन द अर्थ आणि प्रत्येकामध्ये आता इतके जर तुम्हाला डिफरन्शिएट करायचे, इतके जर तुम्हाला ओळखायचे, त्याला पर्टिक्युलर कॅटेगरीमध्ये टाकायचंय, तर कुठला तरी बेसिस आवश्यक असणार. मग ते बेसिस ऑफ क्लासिफिकेशन जे आहेत ते आपण 1 बाय 1 कव्हर करू. ठीक आहे. आता या बेसिस मध्ये पहिला बेसिस ऑफ क्लासिफिकेशन इज लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. लेवल ऑफ ऑर्गनायझेशन मध्ये आपण काय बघणार,
लेव्हल ऑफ ऑर्गनायझेशन म्हणजे सेल्युलर लेवल आहे, टिश्यू लेवल आहे, किंवा तुमचा ऑर्गन किंवा ऑर्गन सिस्टम लेवल बॉडी ऑर्गनायझेशन असेल. फॉर एक्झाम्पल काही अॅनिमल्स मध्ये इथे लिहितोय मी सरळ सरळ पोरीफेरा. पोरीफेरा मध्ये सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन विल बी देअर. सेल्युलर ग्रेड म्हणजे त्यांची बॉडी जी बनलेली आहे ती सेल्सनी बनलेली आहे. मला थिकनेस थोडीशी कमी करू द्या याची, थोडीशी कमी बाबा अजून. अरे ओके, काय सांगितलं, पोरीफेरामध्ये सेल्युलर ग्रेड म्हणजे त्यांच्यामध्ये टिश्यू प्रेझेंट नसतात. इन शॉर्ट आता सेल पासून टिश्यू, टिश्यू पासून ऑर्गन सिस्टम आणि बॉडी हे एक ऑर्गनायझेशन बॉडीचं असतं. काहींमध्ये फक्त सेल्सच प्रेझेंट असतील. मग असे जे ऑर्गॅनिझम्स किंवा अॅनिमल्स असतील त्याला तुम्ही सेल्युलर ग्रेड ऑफ ऑर्डर असणारे ऑर्गॅनिझम्स म्हणा. फॉर एक्झाम्पल पोरीफेरा मी इथे लिहिलंय. तुम्हाला ह्याच तर गोष्टी हायलाइट करायच्या आहेत. हे समजून सांगण्यासाठी तुम्हाला क्लासिफिकेशन दिलंय, पण त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला नीट मध्ये विचारतील. मग पोरीफेराचं ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन इज सेल्युलर. सेकंड नंबरचा फायलम तुमचा निडारिया और त्यालाच तुम्ही सिलेंटरेटा म्हणता. आता निडारिया मध्ये काय, टिश्यू ग्रेड, ठीक आहे ना, टिश्यू ग्रेड ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन म्हणजे यांच्यामध्ये सिमिलर सेल एकत्र आले आणि त्यांच्यापासून टिश्यू तयार झाली. आपण थोडंसं फास्ट जाण्याचा ट्राय करू, ठीक आहे. आता टिश्यू लेवल ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन अजून कोणामध्ये सापडतंय तुम्हाला, तर तुम्हाला ते टिनोफोरा मध्ये दिसेल, ठीक आहे. आता मी इथे ज्या ज्या गोष्टी लिहितोय त्या याच्यामध्ये कव्हर झालेल्या असतील असं जरुरी नाहीये की प्रत्येक ठिकाणी मी ते हायलाइट करत चालेल. हे सुद्धा तुम्हाला इथे हेल्प करेल की रिकॉल करायला. ओके वेल, आता तिसरं काय सांगितलं आपण, टिश्यू नंतर ऑर्गन लेवल. तर ऑर्गन लेवल तुम्हाला कोणामध्ये सापडतंय, तर ऑर्गन लेवल ऑफ ग्रेड ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन हे जे तुम्हाला सापडेल हे प्लॅटीहेल्मिंथिस मध्ये, ठीक आहे, प्लॅटीहेल्मिंथिस. आणि ऑर्गन सिस्टम लेवल हे स्टार्ट झालंय तुमचं आता, ऑर्गन सिस्टम लेवल एस्केल्मेंथिस टू कॉर्डेट्स. हे बघा, प्रत्येक जे तुमचे बेसिस ऑफ क्लासिफिकेशन दिले त्याच्यामध्ये पहिला आपण काय बघतोय, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन. तर एक सिंपल लक्षात ठेवा, सेल्युलर लेवल तुम्हाला एकाच मध्ये सापडतोय म्हणजे पहिला फायलम. सेकंड आणि थर्ड मध्ये तुम्हाला टिश्यू सापडतोय. सिक्वेन्स तुम्हाला लक्षात असेल, पोरीफेरा, निडारिया, टिनोफोरा, प्लॅटीहेल्मिंथिस, एस्केल्मेंथिस, ॲनेलिड, ऑर्थ्रोपोड, मोल्युस, हेमिकॉर्डेटा, इकॅन्डर्मेटा, हेमिकॉर्डेटा आणि कॉर्डेटा. हा सिक्वेन्स जर माहिती असेल तर पहिला 1 2 3 च्या हिशोबाने तुम्ही लक्षात ठेवू शकता. फर्स्ट मध्ये सेल्युलर, सेकंड थर्ड मध्ये टिश्यू, फोर्थ मध्ये ऑर्गन आणि त्याच्यानंतर एस्केल्मेंथिस टू कॉर्डेट. सगळ्यांमध्ये तुम्हाला ऑर्गन सिस्टम ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन सापडेल. क्लिअर आहे. आता इथे हायलाइट करण्याची काही आपल्याला आवश्यकता नाहीये. तरी जर इथे आपण वरचेवर जर असेल सीयर ऑर्गन लेवल इथे दिलंच आहे. ओके, हे दिले ऑर्गन लेवल. ऑर्गन लेवल एक्झिबिटेड बाय मेंबर्स ऑफ प्लॅटीहेल्मिंथिस. मी इकडे तुम्हाला स्पष्ट लिहून दिले त्याला, त्याच्यामुळे हायलाइट करण्याची इथे तरी आवश्यकता अजिबात नाही. तरी बघून घेऊ आपण सेल्युलर लेवल. सीयर सेल्युलर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन पुन्हा दाखवतंय. सेल ऍग्रीगेट्स ज्यांच्यामध्ये म्हणजे स्पॉन्जेस, आणि स्पॉन्जेस कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात तर पोरीफेरस मध्ये येतात, ठीक आहे. तर हे झालं तुमचा फर्स्ट क्रायटेरिया. पुढे जाऊ आपण. अरे काय होतंय, ओके सेकंड. वेल, थोडस इनकन्व्हिनियंट होतं, याचा वापर करण्याची मला फारशी सवय नाहीये, ठीक आहे. ओके, आता ऑर्गन सिस्टम सुद्धा आपण ऑलरेडी लिहून ठेवलं होतं. तर ऑर्गन सिस्टम तुम्हाला कोणत्या अॅनिमल्स मध्ये दिसतंय बघा. एक्झाम्पल कुठे दिलंय यांनी, वेल ऑर्गन सिस्टम इन डिफरंट ग्रुप्स ऑफ अॅनिमल्स, तर प्लॅटीहेल्मिंथिस टू ऑनवर्ड्स. तर त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला ऑर्गन सिस्टम ऑफ लेवल बॉडी ऑर्गनायझेशन दिसणार. वेल, त्याच्यानंतर आता सर्क्युलेटरी सिस्टमचा इथे उल्लेख केलाय. सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये मला परत बघू द्या, थोडस लेवल ऑफ ऑर्गनायझेशन आलंय, त्याच्यानंतर डायरेक्ट ओके, इकॅनोडर्म्स टू कॉर्डेट हे आपण क्लिअर केलंय. ओपन, दोन टाईपच्या सर्क्युलेटरी सिस्टम तुमच्याकडे आहेत. दोन टाईपच्या कोणत्या, ओपन आणि क्लोज्ड. ओपन सर्क्युलेटरी सिस्टम तुम्ही कशाला म्हणता की ब्लड डझंट फ्लो थ्रू ब्लड वेसल. ब्लड वेसल मधून ते फ्लो होत नाही, म्हणजे बॉडी सायनसेस मध्ये, बॉडी कॅव्हिटी मध्ये सगळं ब्लड पडून आहे आणि त्याच्या डायरेक्ट कॉन्टॅक्ट मध्ये सर्व व्हिसरल ऑर्गन्स, इंटरनल ऑर्गन्स हे प्रेझेंट असतील. मग त्यांच्यामध्ये पिगमेंटची सुद्धा आवश्यकता पडत नाही. दुसरी विल्यम हार्वेनी शोधलेली जी सर्क्युलेटरी सिस्टम आहे ती म्हणजे तुमची क्लोज टाइप ऑफ सिस्टम. इथे मी लिहून टाकतो ते, विल्यम हार्वे. कोणी दिली आहे, विल्यम हार्वे, ठीक. क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम तुम्ही कशाला म्हणतात, काही ऑर्गॅनिझम मध्ये ओपन टाइप सापडणार, काही मध्ये क्लोज टाइप सापडणार. तर क्लोज टाइप ज्यांच्यामध्ये सापडते म्हणजे त्यांचं ब्लड हे ब्लड व्हेसल मधून फ्लो करते आणि याच्यामध्ये पिगमेंट इज नेसेसरी. रिस्पिरेटरी पिगमेंट लाईक हिमोग्लोबिन म्हणा किंवा व्हॅनॅडियम जसा की हेमिकॉर्डेट मध्ये तुम्हाला सापडतो,
वेल हे त्याच्यामध्ये प्रेझेंट असतील. ठीक आहे, नेक्स्ट बघू आपण सिमेट्री. सेकंड पॉइंट इथे तुम्हाला दिसतंय, हे ऑलरेडी तुमचं झालेलं आहे. ही सिमेट्री तुम्हाला काय इंडिकेट करते? रेडियल सिमेट्री. कोणत्याही प्लेन मधून त्याला सेंटर मधून पास होत असेल तसा कट करा. कट केल्यानंतर इट विल बी डिवायडेड इंटू 2 इक्वल हॉल्स, त्याला रेडियल सिमेट्री म्हणायचे. दुसरी तुमची बायलॅटरल सिमेट्री. बायलॅटरल सिमेट्री मध्ये थोडासा याचा मी छोटा करून घेतो. ठीक आहे, दिसत असावं कदाचित हे. ओके, ही बायलॅटरल सिमेट्री इथे दिसते तुम्हाला, ज्याच्यामध्ये फक्त 2 पार्टच त्यांच्या बॉडीचे तयार होतील. आणि तिसरी सिमेट्री जी आहे, तर थर्ड सिमेट्री इज युअर असिमेट्री. ह्या 2 सिमेट्री इथे दिसत आहेत. ठीक आहे ना. तर ह्या सिमेट्री कोणामध्ये सापडतात? तर रेडियल सिमेट्री हा जो प्रकार येईल नॉर्मली, आता याच्यामध्ये किंगडम फायलम मी तुम्हाला सांगतो. एक तर सेकंड फायलम. सेकंड फायलम कुठला आहे तुमचा? निडारिया. अँड रेडियल बद्दल बोलतोय आपण. अँड थर्ड फायलम इज युअर टिनोफोरा. या 2 फायलम्स मध्ये यू विल ऑब्झर्व रेडियल सिमेट्री. क्लिअर आहे. आणि एक एक्सेप्शनली जर बघायचं झालं तर अडल्ट ऑफ इकायनोडर्म. अँड थर्ड इज ऍडल्ट ऑफ इकायनोडर्म. वेल, ठीक आहे, इकायनोडर्म्स. या तिघांमध्ये तुम्हाला काय सापडणार की रेडियल सिमेट्री यांच्यामध्ये फाइंड आउट होणार. याचा दुसरा मिनिंग हा होतो की हे फक्त 2च फायलम मध्ये तुम्हाला रेडियल सिमेट्री सापडते आणि एक्सेप्शनली ऍडल्ट ऑफ इकायनोडर्म त्याच्यामध्ये सापडते. मग बाकीचे जे सगळे फायलम असतील, सगळे अॅनिमल्स जे असतील की त्यांच्यामध्ये तुम्हाला बायलॅटरल सिमेट्री सापडणार. म्हणजे बायलॅटरी या कॅटेगरीमध्ये बाकीचे सगळे फायलम इन्क्लूड होतील. मग जास्तीत जास्त अॅनिमल जर तुम्हाला विचारले कोणत्या सिमेट्रीमध्ये येतात, तर बायलॅटरल सिमेट्रीमध्ये येतात. ठीक आहे, मग रेडियल सिमेट्रीचे उदाहरण तुम्हाला इथेच कळाले. आता बायलॅटरल सिमेट्री कुणामध्ये प्रेझेंट असणार हे 2 सोडून द्या, आणि मग रिमेनिंग सगळे जे असतील, कारण पोरीफेराचा असिमेट्रिकल आहे, पोरीफेराचा विषय संपला. मग याच्यामध्ये आपण स्टार्ट करू प्लॅटीहेल्मिंथेस. प्लॅटीहेल्मिंथेस टू कॉर्डेट्स, सगळ्यांमध्ये यू विल फाइंड बायलॅटरल सिमेट्री. एक्सेप्शन लक्षात ठेवा, फक्त ऍडल्ट ऑफ इकायनोडर्म यांच्यामध्ये फक्त रेडियल सापडेल, पण त्यांची जी लार्वा असेल इकायनोडर्मची त्यांच्यामध्ये तुम्हाला कुठली सापडते? बायलॅटरलच सापडेल. आणि मोल्युस्कामध्ये जर कन्सिडर केलं तर मोल्युस्कामध्ये त्यांचे एक बायलॅटरल सिमेट्री निश्चित असेल, पण सेकंडरी डेव्हलपमेंटच्या वेळी इट बिकम्स असिमेट्रिकल. फॉर एक्झाम्पल स्नेल. उदाहरण लिहून टाकू आपण की असिमेट्रिकल मध्ये आपण काय एक्झाम्पल लिहू? फॉर एक्झाम्पल स्नेल, मोल्युस्काचा एक्झाम्पल. स्नेल मध्ये काय होणार? सेकंडरी डेव्हलपमेंट होते वेळी अगोदर तो बायलॅटरली सिमेट्रिकलच असेल, पण सेकंडरी डेव्हलपमेंट होताना असिमेट्रिकल बनेल. ठीक आहे, हे झालं आपलं सिमेट्री बद्दल. आता हायलाइट करण्याऐवजी तिकडे वेळ घालण्याऐवजी आपण इथे सरळ सरळ एक्झाम्पल तुम्हाला देतो. ठीक, ओके. नेक्स्ट इज आगे चलते. देखो थोडस इनकन्व्हिनियंट होईल बघा सुरुवातीला. अजून मला थोडासा सराव होत नाहीये याचा अजून. सिलोमा असेल आता आपला. डिप्लोब्लास्टिक और ट्रिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन. सी हियर, डिप्लोब्लास्ट आणि ट्रिप्लोब्लास्ट तुम्ही कशाला म्हणता? जर फक्त डिप्लोब्लास्टची तुम्हाला पहिली डायग्राम दिली आहे, यांच्यामध्ये मिसोग्लिया सेल प्रेझेंट असतील, एंडोडर्म आणि एक्टोडर्मस प्रेझेंट आहेत. म्हणजे डिप्लोब्लास्टिक ऑर्गनायझेशन मध्ये ओनली एंडो अँड एक्टोडर्म आर प्रेझेंट. आणि त्यांच्या मध्ये जो सबस्टन्स प्रेझेंट असेल त्या सबस्टन्सला तुम्ही मिसोग्लिया, हा ब्राऊन कलरचा तुम्हाला दिसतो, रेड कलरचा, त्याला मिसोग्लिया म्हणा. मग असं ऑर्गनायझेशन असेल तर त्याला म्हणायचं डिप्लोब्लास्टिक बॉडी ऑर्गनायझेशन. ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये काय होणार? तिन्ही लेअर प्रेझेंट असतील. सी हियर, एक्टोडर्म सुद्धा दिसतोय, एंडोडर्म दिसतोय, आणि मध्ये रेड कलर मध्ये मिझोडर्म सुद्धा दिसतोय. ऑल 3 जर्म लेयर्स आर प्रेझेंट. एम्ब्रियोनिक जर्म लेयर तिन्ही जर प्रेझेंट असतील तर ट्रिप्लोब्लास्टिक. आणि डिप्लोब्लास्टिक तुम्ही कशाला म्हणणार? फक्त एक्टोडर्म आणि एंडोडर्म प्रेझेंट आहेत, आणि इट इज इंटरप्टेड बाय दिस रेड कलर पोर्शन इथे दाखवलाय. दॅट सेल इज कॉल्ड एज मिसोग्लिया सेल. ठीक, तर मिसोग्लिया तुमच्या डिप्लोब्लास्टिक मध्ये लक्षात ठेवायचंय. वेल, असं दाखवून देतो मी ते. आणि ट्रिप्लोब्लास्टिक मध्ये ऑल 3 लेयर्स आर प्रेझेंट. हे कुणामध्ये प्रेझेंट आहेत? सी हियर, फॉर एक्झाम्पल डिप्लोब्लास्टिक मध्ये इथे सिलेंटर आहेत, निडारियन्स एक्झाम्पल दिले तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं डिप्लोब्लास्टिक. आणि याच्या नंतरचे जर तुम्ही बघितलेत, इथे सांगितलं यांनी मिसोग्लिया प्रेझेंट आहे डिप्लोब्लास्टिक मध्ये. याच्या नंतरचे जे सगळे फायलम्स असतील ते ट्रिप्लोब्लास्टिक तुम्हाला दिसतील. आपण खाली जाऊ. अरे यार, खूप वरती चाललोय मी. ओके,
येस. डिप्लोब्लास्टिक मध्ये काय सांगितलं त्यांनी, प्लॅटिहेल्मिंथेस टू कॉर्डेट, म्हणजेच सेकंड जो फायलम आहे त्याच्यामध्ये डिप्लोब्लास्टिक आहे. थर्ड फायलम तो सुद्धा डिप्लोब्लास्टिकच असणार, म्हणजे सेकंड थर्ड कोणता झाला, एक निडारिया आणि टिनोफोरा, ते झाले डिप्लोब्लास्टिक. लिहून टाकतो मी इथे, निडारिया म्हणजे सिलेंटरेटा अँड टिनोफोरा. टिनोफोरा हे काय झाले, ऑल दीज आर डिप्लोब्लास्टिक. ठीक आहे ना. आणि जे प्लॅटिहेल्मिंथेस टू कॉर्डेट, प्लॅटिहेल्मिंथेस टू कॉर्डेट हे काय झाले तुमचे ट्रिप्लोब्लास्टिक झाले. लक्षात घ्या, सिक्वेन्सने लक्षात ठेवा, कारण नीट मध्ये तुम्हाला विचारू शकते तेव्हा कन्फ्युजन होण्याची बिलकुल आवश्यकता नाही. वेल, नेक्स्ट क्रायटेरिया काय सांगितलं आपल्याला, सिलोम. आता सिलोम बद्दल काय सांगायचं आपण, कशाला सिलोम म्हणतो. 3 डायग्राम दिसतात तुम्हाला, तरी सेंटरला इथे थर्ड डायग्राम ही असिलोमेटची दाखवली. इथे तुम्हाला कॅव्हिटी दिसते, डोंट बी कन्फ्युज्ड. इथे जरी तुम्हाला कॅव्हिटी दिसते पण इट इज अ कॅव्हिटी ऑफ प्रिमिटिव्ह गट. ती जी ओपनिंग दिसते कशाची आहे, प्रिमिटिव्ह गट. अदरवाइज एंडोडर्म, मेसोडर्म, एक्टोडर्म याच्यामध्ये कुठलीच तुम्हाला पोकळी दिसत नाही किंवा हॉलो रिजन दिसत नाही, म्हणजे हे असिलोमेट झाले. इथे कन्फ्युज होण्याची आवश्यकता नाही. प्रिमिटिव्ह गट असेल असिलोमेटचा, आणि असिलोमेटचं एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला माहिती आहे कोण आहे, प्लॅटिहेल्मिंथेसच्या अगोदरचे ऑल फोर्थ इथे लिहून टाकू आपण. असिलोमेट एरो करून मी दाखवतोय. एकतर कोण तुमचा पोरिफेरा, सेकंड इज निडारिया, थर्ड इज टिनोफोरा, टिनोफोरा अँड प्लॅटिहेल्मिंथेस. लक्षात राहील तुम्हाला, हे झालेलं आहे, फक्त आपण रिवाइज करतोय. या चारही फायलम मध्ये तुम्हाला असिलोमेट कंडिशन मिळणार, कारण त्यांच्यामध्ये कुठलाही सिलोम प्रेझेंट नसणार आहे. ठीक. वेल, पहिली जी डायग्राम दिसते तुम्हाला, तर ही सिलोमेटची डायग्राम झाली. सी हिअर पुढे लिहिलंय, वेल सिलोमेट. आता इथे सिलोम कोणता दिसतोय, मिसोग्लाया. हा ही जे व्हाईट कलरचं तुम्हाला दिसतं, दिस व्हाईट कलर पोर्शन, दिस इज कॉल्ड एज सिलोम. कुणी तयार केलाय, तर मिझोडर्मच्या सेल, ह्या ज्या तुम्हाला पिलर लाईक सेल दिसत आहेत, तर यांनी लाईन केलंय. कुणाला लाईन केलंय, यांनी वेल सी हिअर, एंडोडर्मचा आउटर लेअर आणि एक्टोडर्मचा इनर लेअर. दिस वन, हे मिझोडर्म दिसतंय तुम्हाला सेम कलरनी, मी त्याला ओव्हरराइड जे करतोय. ठीक आहे. तर हे दोन्ही काय झाले, मेसोडर्म झाले. मेसोडर्म लाइन्ड बॉडी कॅव्हिटी इज कॉल्ड एज सिलोम, म्हणजे हा एक्टोडर्म, एक्टोडर्मची आतली कॅव्हिटी आणि एंडोडर्मची आउटर कॅव्हिटी, याला लाइनिंग कोणी केली, मेसोडर्मनी, आणि मध्ये जो पार्ट तयार झाला त्याला तुम्ही सिलोम म्हटले. ठीक. आता हे सुडोसिलोम दिसतोय इथे. सुडोसिलोमचा अर्थ काय झाला, हा मिसोग्लिया. ठीक आहे ना. हा मिसोग्लिया कंटिन्युअसली तुम्हाला दिसतोय का, नाही, स्कॅटर्ड पाउचेसच्या स्वरूपात इथे दिसतोय. म्हणजे इथे कुठली कॅव्हिटी तयार झाली का, कॅव्हिटी अजिबात तयार झाली नाही, फक्त तो सिलोम सारखा दिसतो, बट देयर इज नो सिलोम ऍक्च्युअली, म्हणून त्याला म्हटलो आपण सुडोसिलोम. मग आता ही असिलोमेट कंडिशन तुम्हाला समजली, पहिले 4 मध्ये प्रेझेंट आहे. सुडोसिलोम हा कुणामध्ये प्रेझेंट असतो, इट इज प्रेझेंट इन सिंगल फायलम, दॅट इज एस्केल्मेंथिस. एस्केल्मेंथिस मध्येच तुम्हाला हे सापडणार. क्लिअर. फक्त एकच फायलम आहे की जो सुडोसिलोमेट कंडिशन मध्ये येतो. आणि हे जे सिलोमेट दिसत आहेत, तर एस्केल्मेंथिसच्या समोरचे जे काय असतील, म्हणजे एस्केल्मेंथिस नंतर कोण येईल, ॲनेलिडा टू कॉर्डेट्स, हे सगळे काय येतील, सिलोमेट्स येतील. क्लिअर. हायलाइट करण्याची अजिबात गरज नाही, फक्त इतकं लक्षात ठेवा. एक्झाम्पल आपण इथे शो करतोय आणि डायग्राम सुद्धा एक्सप्लेन झाल्या की ही सिलोम नसून प्रायमेटिव्ह गट आहे. हे जे सुडोसिलोम दिसतोय आणि इथे जे मध्ये दिसतंय ऍक्च्युअल मध्ये मिझोडर्म लाइन्ड बॉडी कॅव्हिटी, त्याला सिलोम म्हटलो. सिलोम प्रेझेंट असेल ॲनेलिड पासून सर्व पुढे असणार यांच्यामध्ये. सुडोसिलोम फक्त एका फायलम मध्ये, एस्केल्मेंथिस मध्ये, आणि पहिले 4 फायलम असतील ते तुमचे असिलोमेटचे असतील. ठीक. आपण पुढे जो सेगमेंटेशन मध्ये, बॉडी सेगमेंटेशन हा एक क्रायटेरिया आहे. आता बॉडी सेगमेंटेशन मध्ये त्याला तुम्ही मेटामियर सुद्धा म्हणू शकता, ज्यांच्या बॉडीमध्ये मेटामियर प्रेझेंट असतात. आता मेटामियर म्हणजेच काय, समजा माहितीये तुम्हाला तरी सुद्धा, हे असे रिंग लाईक जर बॉडी कोणाची तयार होत असेल आणि एक्सटर्नली आणि इंटरनली ते रिंगच्या फॉर्म मध्येच तुम्हाला दिसते, तर ह्या प्रत्येक स्ट्रक्चरला तुम्ही काय म्हणायचे, मेटामियर म्हणायचे. ठीक आहे. मग अशी जी मेटामियरनी बनलेली असेल ऑर्गॅनिझमची बॉडी, त्या अॅनिमलची बॉडी, तर त्या अॅनिमल्सला तुम्ही मेटामेरिक अॅनिमल म्हणा, आणि दॅट फिनॉमिना इज कॉल्ड एज मेटामेरिझम. कुणामध्ये सापडतोय तुम्हाला, याचे एक्झाम्पल आहे आपण इथे लिहू. हा तुम्हाला ॲनेलिडा मध्ये सापडतोय, ऑर्थ्रोपोडामध्ये सापडतोय. ठीक आहे. आणि फॉर एक्झाम्पल प्लॅटिहेल्मिंथेस घ्या, प्लॅटिहेल्मिंथेस मध्ये सुडो मेटामेरिझम दिसेल. त्यांची फ्लॅट बॉडी असते एकतर, तर ती पट्ट्याची बॉडी दिसते, त्याला तुम्ही प्रोग्लोटिड्स म्हणायचे. इनफॅक्ट जाऊ द्या, 2 फायलम लक्षात ठेवा की जे ट्रू मेटामेरिझम शो करतात. याला तुम्ही सेगमेंटेशन म्हणतो आपण. एक्झाम्पल लक्षात घेऊ, नोटोकॉड. नोटोकॉड म्हणजे काय, याच्यामधलं इम्पॉर्टंट काय, नोटोकॉड इज मेसोडर्मली डिवाइड रॉड लाईक स्ट्रक्चर.
कन्फ्युजन कुठे होईल की तुम्हाला नर्वस सिस्टम ही पूर्ण एक्टोडर्मी तयार होते, इतकं तर माहिती आहे. परंतु हा नोटोकॉर्ड आपल्याला असं वाटतं की नोटोकॉर्ड इज अ पार्ट ऑफ युअर नर्वस सिस्टम. क्लिअर आहे. परंतु याचं ओरिजिन तुमची नर्वस सिस्टम, त्यांचं ओरिजिन काय झालं, एक्टोडर्म. पूर्ण नर्वस सिस्टम एक्टोडर्मनी तयार होते. पण याचा नोटोकॉर्ड जो आहे हे लक्षात ठेवण्यासारखं की मिझोडर्मली डिराइव्ड. बस इतकीच गोष्ट याच्यामध्ये लक्षात ठेवा. आता नोटोकॉर्ड कुणामध्ये प्रेझेंट आहे, तर तो कॉर्डेट्स मध्ये प्रेझेंट आहे. कारण या नोटोकॉर्डचं फ्युचर मध्ये तयार काय होणार, या नोटोकॉर्ड पासून फ्युचर मध्ये तयार होणार व्हर्टिब्रल कॉलम. वेल, आता नोटोकॉर्डची पोझिशन सुद्धा कुठे असते, इथे बघा तुम्ही, पोरोफेरा टी इकायनोडर्मेट्स ऑल आर नॉन कॉर्डेट्स. नॉन कॉर्डेट्स एक्झाम्पल, पहिल्या फायलम पासून तुमच्या इकायनोडर्म पर्यंत सगळे काय आले, नॉन कॉर्डेट आले. हेमिकॉर्डेटा ही तर लिंक झाली. हेमिकॉर्डेटा इज अ लिंक बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. मग दोघांचे कॅरेक्टर तो शेअर करतो. ठीक आहे. आता त्याला सेपरेट फायलम दिला, अदरवाइज इट वॉज अ सब फायलम इनिशियली. ठीक आहे ना. आणि कॉर्डेटामध्ये ऑब्व्हियसली नावामध्येच आहे कॉर्डेटा. कॉर्ड म्हणजे स्ट्रिंग, थिक रॉड लाईक स्ट्रक्चर. ॲटा मीन्स बिअरिंग. कॉर्ड बिअरिंग एनिमल्स आर कॉल्ड कॉर्डेट्स. वेल, तर व्हर्टिब्रल कॉलम हा नोटोकॉर्ड पासून तयार होणार, ही गोष्ट लक्षात ठेवायची. आणि मिझोडर्म याचा ओरिजिन असतो एम्ब्रायनिक मिझोडर्म. आता हा नोटोकॉर्ड प्रेझेंट कुठे असतात तेही एक लोकेशन लक्षात घ्या. सपोज दिस इज, अशी सहज म्हणून काढतोय मी, दिस इज अ बॉडी ऑफ ऑर्गॅनिझम. त्या ऑर्गॅनिझम मध्ये सगळ्यात वरती समजा इथे त्याचा नर्व कॉर्ड असेल. हे सेकंड स्ट्रक्चर जे मी इथे काढतो याला तुम्ही नोटोकॉर्ड म्हणा. आणि तिसरी एक काढतो ट्यूब सारखं स्ट्रक्चर, त्याला तुम्ही एलिमेंटरी कॅनल म्हणा. म्हणजेच हा मधला जो पार्ट दिसतोय त्या पार्टला तुम्ही म्हणायचं रे बाबा नोटोकॉर्ड. कुणाच्या खाली आला, आणि हा वरचा दिसतोय त्याला तुम्ही म्हणा नर्व कॉर्ड. ठीक आहे. आणि खाली जे दिसतंय तर त्याला म्हणायचंय तुम्ही एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल. मग कुणाच्या मध्ये असतो नोटोकॉर्ड, एलिमेंटरी कॅनल अँड नर्व कॉर्ड याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असतो. आणि मिझोडर्मली डिराइव्ड रॉड लाईक स्ट्रक्चर आणि व्हर्टिब्रल कॉलम त्याच्यापासून तयार होतो. नेक्स्ट इज, आता सरळ आपण जो क्लासिफिकेशन ऑफ एनिमल्स मध्ये, एनिमलच्या क्लासिफिकेशन मध्ये हे बघा इथे पूर्ण चार्ट एनसीईआरटी, आपण कंप्लीट एनसीईआरटी बघतोय. काय झालंय, ओके. तर हा चार्ट दिलाय, काय दिले यांनी इथे, किंगडम. ठीक. आता हे क्रायटेरिया दिले त्यांनी, सिलोम प्रेझेंट आहे का, सिमेट्री आहे का, लेवल ऑफ ऑर्गनायझेशन कोणती आहे, फायलम कोणती आहे, सगळे एक्झाम्पल बघा. एनिमिलिया मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझमचा हा ग्रुप आहे, मल्टीसेल्युलर युकॅरियोट्स. राईट. सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन एकच एक्झाम्पल दिसतंय, कोण, पोरिफेरा. ठीक आहे. सिमेट्रीचा असिमेट्री त्यांच्यामध्ये प्रश्नच येत नाही, सिलोम सुद्धा नाहीये, आणि तो फायलम झाला पोरिफेरा. आता दुसरा आहे तुमचा टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम मध्ये कोण येते, तर या टिश्यू ग्रेड, ऑर्गन ग्रेड आणि ऑर्गन सिस्टम ग्रेड याच्यामध्ये सगळे येतात. कोण, सिलेंटरेटा टू कॉर्डेटा. ठीक आहे ना. मग याच्या टिश्यू ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टम बॉडी ग्रेड ऑर्गनायझेशन असू द्या, त्यातही रेडियल सिमेट्रीचे फक्त तुम्हाला दोनच दिसतील. सुरुवातीलाच आपण सांगितलं, एक तर निडारी आणि टिनोफोरा आणि ऍडल्ट ऑफ इकायनोडर्म. ठीक आहे. नंतर बायलेटरल मध्ये सुद्धा 3 कॅटेगरी. सिलोम आहे का, जर नसेल तर असिलोमेट, आपण सांगितलं फक्त प्लॅटिहेल्मिंथिस त्याच्यामध्ये येतोय. मग सुडोसिलोमेट मध्ये कोण, एस्केल्मेंथिस एकटाच येतोय. ठीक. आणि ट्रू सिलोम म्हणजे युसिलोमेट्स, ट्रू सिलोमेट्स हे कोण येतात, एनेलिडा टू कॉर्डेटा. हे झाले क्लासिफिकेशन. क्लिअर आहे. याला एक हायलाइट म्हणून करायचं म्हणून केलं आपण. चला पुढे जाऊ. पुढे काय आता, वेल, पोरिफेरा. पोरिफेरा मध्ये काय काय लक्षात ठेवायचं, पोरिफेरा दीज आर पोर बिअरिंग. यांच्या बॉडीला छिद्र असतात. त्या डायग्राम मध्ये क्लिअर तुम्हाला दिसतंय, दीज आर छिद्र. राईट. छिद्र मीन्स दीज आर पोअर्स. वेल, तर याला तुम्ही काय म्हटले, याला ऑस्टिया म्हटले, प्लुरल ऑस्टियम. हे पूर्ण यांच्या बॉडीवरती तुम्हाला ऑस्टियम दिसते. ठीक आहे. नंतर वरती जो ओपनिंग दिसतंय तुम्हाला, त्या ओपनिंगला तुम्ही म्हणायचं ऑस्क्युलम. स्पेशल कॅरेक्टर मध्ये पोरिफेराचं काय लक्षात ठेवणार, एक तर सेल्युलर ग्रेड आहे, सियर, कॉमनली नोन एज स्पॉन्जेस. यांना आपण काय म्हणतो, स्पॉन्जेस. पोरिफेराला कॉमनली स्पॉन्जेस म्हणतात. त्यांचे हॅबिटेट मरीन आणि मोस्टली असिमेट्रिकल अॅनिमल्स आहेत. मोस्टली आहेत म्हणजे याच्यामध्ये अपवाद सुद्धा असू शकेल. अपवाद आपल्याला दिला नाही, आपण फक्त एनसीईआरटी बघतोय, दॅट्स ऑल. क्लिअर. प्रिमिटिव्ह मल्टीसेल्युलर अॅनिमल्स. ठीक आहे. मल्टीसेल्युलर आहेत पण प्रिमिटिव्ह आहेत, त्यांच्यामध्ये डेव्हलपमेंट झालेलीच नाहीये. ठीक आहे. अँड सेल्युलर लेवल ऑर्गनायझेशन हे ऑलरेडी आपण एक्झाम्पल मध्ये सांगितलंय. वेल, आता यांच्यामध्ये ऑस्टिया म्हणजे बॉडीचे पोअर, हे लक्षात ठेवायचंय. आणि त्यांच्या बॉडीमध्ये सेंट्रल कॅव्हिटी प्रेझेंट असेल, फॉर एक्झाम्पल दिस वन, तर त्याला तुम्ही काय म्हणायचं, स्पॉन्जोसिल. सिल म्हणजे कॅव्हिटी. नंतर जे वरती आपण दाखवलंय, इथे जे काय पाणी असेल तर इट विल गो आउट लाईक दिस, बाहेर पडणार, म्हणून त्याला आपण ऑस्क्युलम म्हटलोय. आणि हा जो वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टम याच्यामध्ये प्रेझेंट आहे,
तर ती कशासाठी हेल्पफुल असते, तर फूड गॅदरिंग, रिस्पिरेटरी एक्सचेंज आणि रिमूव्हल ऑफ वेस्ट, 3 फंक्शन करणार कोण, यांची वॉटर ट्रान्सपोर्ट सिस्टम. कुठले कुठले, एक तर फूड जमा करणे, कलेक्शन ऑफ फूड, रिस्पिरेशन अँड एक्सक्रीशन, हे 3 फंक्शन्स हे इम्पॉर्टंट आहे. कॉनोसाइट्स और कॉलर सेल्स, कॉनोसाइट और कॉलर सेल डिटेल स्ट्रक्चर मध्ये जाण्याची आपल्याला गरज नाही, फक्त लक्षात ठेवा कॉनोसाइट्स किंवा कॉलर सेल प्रेझेंट आहेत ज्या की स्पॉन्जोसिलला आणि कॅनलला लाईन करतात, त्यांच्या आजूबाजूला प्रेझेंट असतात. वेल, डायजेशन इंट्रासेल्युलर महत्वाचं आहे, कारण याच्यानंतरच्या 2 फायलममध्ये एक्स्ट्रा आणि इंट्रासेल्युलर हे दोन्ही डायजेशन प्रेझेंट असतील. वेल, स्केलेटन याच्यामध्ये प्रेझेंट आहे विच इज मेड अप ऑफ स्पाइक्यूल और स्पॉन्जिन फायबर, स्पाइक्यूल्सनी बनलेला आहे किंवा स्पॉन्जिन फायबरनी बनलेला आहे. आता स्पाइक्यूल म्हणजे ते कॅल्शियम कार्बोनेटचे स्पाइक्यूल्स प्रेझेंट असतील. असो, दे आर हर्मॅफ्रोडाइट, म्हणजे त्यांचे सेक्सेस सेपरेट आहेत का, नाही, दे आर बायसेक्शुअल, बोथ द सेक्सेस आर प्रेझेंट ऑन द सेम बॉडी. वेल, रिप्रोडक्शन कोणतं होत आहे, महत्वाचं आहे, असेक्शुअली बाय फ्रॅगमेंटेशन अँड सेक्शुअली बाय युअर गॅमेट फॉर्मेशन. लक्षात ठेवा, asexual reproduction by fragmentation in case of porifera and sexually by zygote formation, that is by gamete formation. Fertilization internal असणार. ह्या पूर्ण 9-10 फायलमध्ये 11 फायलमध्ये तुम्हाला कन्फ्युजन कुठे होणार, फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे की इंटरनल आहे, डेव्हलपमेंट डायरेक्ट आहे की इनडायरेक्ट आहे. त्याच्यापैकी तुम्ही काय करू शकता, डायरेक्ट डेव्हलपमेंटच्या बाजूला काढा, म्हणजे बाकीचे जे असतील ते सगळे इनडायरेक्ट वाले होतील, बरोबर की नाही. तसंच इंटरनल फर्टिलायझेशनचे सेपरेट करून घ्या, म्हणजे बाकी एक्सटर्नल फर्टिलायझेशनचे होतील. तितकं तुम्हाला करावं लागेल. क्लिअर आहे, ओके. आता पुढे जाऊ आपण. डेव्हलपमेंट सुद्धा आपण सांगितले की इनडायरेक्ट, जिथे जिथे इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होईल तिथे लार्वल स्टेज आहे. लार्वाचे नाव तुम्हाला लक्षात ठेवण्याची बिलकुल गरज नाही. ओके, वेल, आणि दिस लार्वा इज मॉर्फोलॉजिकली डिस्टिंक्ट, स्पष्ट फरक जाणवतो की लार्वा आणि हा अडल्ट आहे. याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. डायग्राम मध्ये सुद्धा तुम्ही एक चांगलं केअरफुली बघितलं तर पहिली तुम्हाला काय दिसते, सायकॉन. सेकंड इज युअर यू स्पॉन्जिया, म्हणजे त्याला बाथ स्पॉन्ज म्हणता तुम्ही, आणि थर्ड इज स्पॉन्जिला, फ्रेश वॉटर स्पॉन्ज. इथे लिहून घेऊ आपण. तुम्हाला डायग्राम सुद्धा देऊन त्याला नॉमेनक्लेचर करायला सांगतील की विच ऑफ द फॉलोइंग, किंवा काय म्हणू आपण त्याला, एक डायग्राम देतील आणि त्या डायग्रामचं पर्टिक्युलर नाव विचारतील. तर ही झाली तुमची फ्रेश वॉटर स्पॉन्ज, ठीक आहे. नंतर तुमचं सेकंड इज यू स्पॉन्जिया, म्हणजे त्याला म्हणणार तुम्ही बाथ स्पॉन्ज, आणि सायकॉनला तुम्ही नाव काय देता, इथे लिहू आपण सायफा. हे त्यांचे ब्रॅकेटमध्ये दिलेले त्यांचे झुलॉजिकल नेम्स असतील, ते सुद्धा लक्षात ठेवायचे आहेत, कारण कुठल्याही उचलतील आणि मॅच द पेअर करतील. चला पुढे जाऊ. एक्झाम्पल आपण घेतलेत ऑलरेडी, वरती गेलाय. सेकंड फायलम कोणता तुमचा, सिलेंटरेटा. सिलेंटरेटाचं दुसरं नाव काय, निडारिया. सिलेंटरेटा आपण का म्हणतो, कारण यांच्यामध्ये एक सिलोम प्रेझेंट असेल विच विल ऍक्ट एज अ एलिमेंटरी कॅनल. एलिमेंटरी कॅनल म्हटलं तर त्याचं डायजेशन करणं हे सुद्धा काम आहे, आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ फूड हे सुद्धा या सिलोमचं काम असेल, म्हणून त्याला आपण सिलेंटरेटा. ऍटा म्हणजे बेरिंग, सिलेंटरॉन, सिल एंटरॉन. एंटरॉन म्हणजे तुमचं एलिमेंटरी कॅनल, सिल म्हणजे कॅव्हिटी, फूड गॅदरिंग करणे, फूडचं डिस्ट्रीब्युशन करणे, म्हणून सिलेंटरेटा. निडारिया आपण यांना का म्हटलो, कारण यांच्यामध्ये काय प्रेझेंट असतं, निडोब्लास्ट प्रेझेंट असतं, ठीक आहे. वेल, हॅबिटेट लक्षात ठेवा, ॲक्वेटिक, मोस्टली मरीन. सेसाईल असतील किंवा फ्री स्विमिंग सुद्धा असतील. सिमेट्री ऑलरेडी सांगितलं आपण, रेडियल सिमेट्री आहे. निडारिया इज नेम, निडारिया इज डिराइव्ड फ्रॉम, खाली जाऊ, ओके. अरे यार, होईल एक चॅप्टर झाला की सराव होऊन जाईल याचा, किंवा याचा दुसरा सबस्टिट्यूट बघावं लागेल. वेल, तर निडारिया हा शब्द कोणामुळे दिला की निडोब्लास्ट और निडोसाइट, हे लक्षात ठेवा. आता याच्या निडोसाइट मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ स्टिंगिंग कॅप्सूल. स्टिंगिंग कॅप्सूल मध्ये देयर इज अ प्रेझेन्स ऑफ पॉइझन, ज्याच्या मदतीने ते अटॅक करतील. ऑफेन्स अँड डिफेन्स मध्ये हेल्प करणारा हा ऑर्गन असेल. तर हे निडोब्लास्ट आर युज्ड फॉर अँकरेज, डिफेन्स अँड कॅप्चर ऑफ द प्रे, म्हणजे प्रोटेक्शन करायला, अटॅक करायला, त्यांचा प्रे पकडायला, किंवा सपोर्टला घट्ट पकडण्यासाठी त्याला उपयोग होणार. यांच्यामध्ये बॉडी प्लॅन माहिती आपल्याला, हे जनरल गोष्टी. टिश्यू लेवल बॉडी ऑर्गनायझेशन आहे. सेंट्रल, दिस वन, दे हॅव सेंट्रल गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी. गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी इज अ पेक्युलियर फीचर, हे लक्षात ठेवायचं. जसं की पहिल्यामध्ये आपण सांगितलं वॉटर कॅनल सिस्टम, यांच्यामध्ये गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी इज प्रेझेंट, ओके, विथ सिंगल ओपनिंग, दॅट इज माउथ ऑन हायपोस्टोम. हायपो म्हणजे बिलो, स्टोम म्हणजे माउथ, त्याच्या खाली एक ओपनिंग प्रेझेंट असेल, त्याला म्हटलं काय म्हटलं तुम्ही, दॅट इज ओपनिंग ऑफ युअर गॅस्ट्रोव्हॅस्क्युलर कॅव्हिटी, ठीक आहे. डायजेशन, हे बघा, इंट्रासेल्युलर आणि एक्स्ट्रासेल्युलर, याच्याकडे फोकस करा. दोनच आहेत, हा आणि सेकंड, दोघांमध्ये उल्लेख केलेला आहे
की त्यांच्यामध्ये इंट्रा एज वेल एज एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन सुद्धा आहे. आता हे जे निडारियन्स असतात तर बेसिकली दे शो टू बेसिक बॉडी प्लान्स. एक बॉडी प्लान यांचा काय असेल, एक असेल पॉलिप आणि दुसरा प्लान असेल यांचा बॉडीचा प्लान मेडुसा. आता पॉलिप कसा असतो, पॉलिपची कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे. पॉलिप इज अ सिलेंड्रिकल, ठीक आहे, आणि दे आर सेसाईल, म्हणजे एकाच जागी राहतात, ते काही फिरत नाही. आणि त्यांचं माउथ जे आहे, माउथ इज डायरेक्टेड अपवर्ड, माउथची गरज नाही. सिलेंड्रिकल सेसाईल आहे. आणि मेडुसा हे कसे आहेत, अम्ब्रेला लाईक. आता अम्ब्रेला लाईकचं एक्झाम्पल काय, ऑरेलिया. अम्ब्रेला लाईकचं एक्झाम्पल आपण इथे लिहू, वेल समोर लिहिता येत नाही, शॉर्ट मध्ये इथे लिहितो मी, चला, ऑरेलिया. वेल, आणि ते कसे असतात, फ्री लिव्हिंग, ठीक आहे. मग या मेडुसा आणि पॉलिप हे दोन जे बेसिक बॉडी प्लान्स आहेत, तर यांच्यामध्ये कुठलं एक स्पेशल कॅरेक्टरिस्टिक असणार, तर पॉलिपचं कन्व्हर्जन हे मेडुसामध्ये होणार आणि मेडुसाचं कन्व्हर्जन हे पॉलिपमध्ये होणार. लक्षात घ्या, दोन बॉडी प्लान आहेत, पॉलिप मेडुसामध्ये कन्वर्ट होईल, मेडुसा पॉलिपमध्ये होईल. तर पॉलिप मेडुसामध्ये कसा कन्वर्ट होणार, इट विल कन्वर्ट असेक्शुअली, हे इम्पॉर्टंट आहे. आणि मेडुसा विल कन्वर्ट सेक्शुअली, समजतंय. मग असेक्शुअल आणि सेक्शुअल कन्व्हर्जन हे कसं होतंय ते लक्षात ठेवायचं. आणि यालाच तुम्ही म्हणता, या फिनॉमिननला यू विल कॉल इट ॲज मेटाजेनेसिस, किंवा त्याला ऑल्टरनेट नेम इज ऑल्टरनेशन ऑफ जनरेशन, हे लक्षात ठेवायचं. आणि याचे एक्झाम्पल जर घ्यायचं झालं तर एक्झाम्पल इज ओबेलिया. आपल्या बुकमध्ये ओबेलिया दिलंय. फिझॅलिया, पोर्तुगीज मॅन ऑफ वॉर, हे सुद्धा पॉलिप आणि मेडुसा कन्व्हर्जनचं एक म्हणजेच मेटाजेनेसिसचं एक एक्झाम्पल आहे. क्लिअर दिस, ठीक आहे ना. मग याच्यामध्ये ऑरेलियाचं नाव काय ते लक्षात ठेवा, जेलीफिश. ॲडॅम्सिया सेसाईल फॉर्म मध्ये तुम्हाला कोण दिसेल, हायड्रा ॲडॅम्सिया. ॲडॅम्सियाचं दुसरं नाव काय हो, सी ॲनिमोन आपण याला म्हणतो. हायड्राला म्हणायचं तुम्ही फ्रेश वॉटर पॉलिप एक्झाम्पल मध्ये बघू. ह्या इतक्या गोष्टी तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या. कशामध्ये, निडारियन्स मध्ये. पुढे जाऊ, मला हेच तो हा ठीक आहे, टिनोफोरा. वेल, एक्झाम्पल राहिलेत ना आपले, घेतले आपण, तरी सुद्धा यांनी दिले असतील ते घेऊन घेऊ आपण. झाले, जाऊ द्या, ऑरेलिया वगैरे लक्षात ठेवा. टिनोफोराचं स्पेशल कॅरेक्टर म्हटल्यापेक्षा काय, इट इज द स्मॉलेस्ट फायलम. जसं की लार्जेस्ट फायलम आपण कोणता सांगितला, ऑर्थ्रोपोडा, आणि सेकंड लार्जेस्ट मोल्युस्का. तर स्मॉलेस्ट फायलम इज युअर टिनोफोरा. आता टिनोफोरा यांचं दुसरं नाव काय, यांना सी वॉलनट म्हणा, पोमजेलिस म्हणा. येस. नंतर एक्सक्लुसिव्हली मरीन आहेत, फ्रेश वॉटर मध्ये सापडत नाही. रेडियल सिमेट्री आपण ऑलरेडी बघितलंय. डिप्लोब्लास्टिक आहे. नंतर टिश्यू लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन यांच्यामध्ये सापडेल. क्लिअर, ह्या सिंपल गोष्टी झाल्या. बॉडी बिअर्स कॉम्प्लेट्स. कॉम्प्लेट लक्ष द्या, हे जे तुम्हाला दिसतात दीज आर कॉम्प्लेट्स, ठीक आहे ना. हे सगळे कॉम्प्लेट्स आहेत. यांच्यामध्ये तुम्हाला सिलिएटेड फ्लॅजेला दिसतोय. हे फ्लॅजेला एकतर असतील किंवा नसतील, असं नाही होणार की एक आहे आणि दुसरा नाही, किंवा एक मोठा एक लहान, असं होणार नाही. असतील तर दोन्ही सारखेच असतील. यांच्यामध्ये स्पेशल प्रॉपर्टी आहे, यांच्यामध्ये काय, बायोल्युमिनेसन्स म्हणजे यांच्यामधून लाईट बाहेर पडतो, ते एक लक्षात ठेवा. आणि इंट्रा आणि एक्स्ट्रा सेल्युलर दोन्ही, जसं की सेकंड निडारियामध्ये आणि टिनोफोरामध्ये डायजेशन इज इंट्रा सेल्युलर अँड एक्स्ट्रा सेल्युलर, हे कॉमन लक्षात ठेवायचंय. वेल, फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. इनडायरेक्ट डेव्हलपमेंट विल प्लुरोबॅकिया अँड टिनोप्लाना. दीज आर द टू एक्झाम्पल्स ऑफ युअर टिनोफोरा. क्लिअर. पुढे जाऊ. वेळ थोडीशी घाई, थोडा स्पीड होतोय, परंतु आपण रिव्हिजन करतोय. ओके, आता प्लेट चलो आहिस्ता चलेंगे. गडबड झाल्यापेक्षा हळूहळू जाऊ आपण, असंही वरती जाणार नाही. जातोय का? ओके. प्लॅटिहेल्मिंथिस. आता प्लॅटिहेल्मिंथिस प्लेट सारखी बॉडी, म्हणून यांना सरळ सरळ काय म्हणायचं, दीज आर कॉल्ड एज फ्लॅटवर्म्स. याच्यामध्ये स्पेशली तुम्ही काय लक्षात ठेवा, सुरुवातीचं मी रिपीट करत नाही की त्यांच्यामध्ये बॉडी ऑर्गनायझेशन कुठला आहे, सिमेट्री कुठली आहे, त्या सुरुवातीला बघितलं आपण. तर यांच्यामध्ये हुक अँड सकर्स इन पॅरासाइटिक फॉर्म, जे हे पॅरासाइट असतील, एंडो पॅरासाइट पर्टिक्युलरली, ठीक आहे ना. कुणामध्ये एंडो पॅरासाइट म्हणून काम करतात, ते अॅनिमल्स मध्ये एंडो पॅरासाइट्स आहेत. दे आर पॅरासाइट्स, वेल पॅरासाइटिक फॉर्म. कुणामध्ये पॅरासाइट, तर हे लक्षात ठेवा, अॅनिमल्स मध्ये. कारण याच्या नंतरचा जो ॲस्कॅलमेंथिस तो अॅनिमल आणि प्लांट दोघांमध्ये पॅरासाइटिक असेल. ओके. असिलोमेटा आहेत, हे काय बघितलं आपण, हुक सकर पॅरासाइटिक फॉर्म मध्ये, कारण डायरेक्ट त्यांना फूड ओढून घ्यायचंय. वेल, स्पेशलाइज सेल्स कॉल्ड फ्लेम सेल्स हेल्प इन ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रेशन. या फ्लेम सेल्सचं दुसरं नाव काय आहे, यालाच तुम्ही सोलेनोसाइट सुद्धा म्हणू शकता, किंवा त्यालाच तुम्ही प्रोटोनेफ्रिडिया सुद्धा म्हणू शकता. ठीक आहे. तर हा झाला ऑर्गन ऑफ एक्सक्रेशन, हे लक्षात ठेवायचंय.
वेल फर्टिलायझेशन यांच्यामध्ये इंटरनल होते बघा, फर्टिलायझेशन कन्फ्युज होईल, वारंवार सांगतोय. डेव्हलपमेंट थ्रू मेनी लार्वा स्टेजेस, हे इम्पॉर्टंट आहे. काही मध्ये एक लार्वा असेल, दोन असेल, यांच्यामध्ये भरपूर साऱ्या लार्वाच्या स्टेज असतात, जसं की कॉकरोचच्या केसमध्ये बघितलं होतं आपण, राईट. आणि प्लॅनरिया, यांच्यामध्ये जो प्लॅनरिया येतो तो प्लॅनरिया शोज हाय रिजनरेशन कॅपॅसिटी. माहिती तुम्हाला रिजनरेशन म्हणजे काय, बॉडीच्या फ्रॅगमेंट पासून दुसरे परत त्यांचा कट झालेला पार्ट त्यांच्यामध्ये रिजनरेट होणे. ठीक आहे. एक्झाम्पल टिनिया, टिनियाचं नाव टेपवर्म, आणि फॅसिओला लिव्हर फ्लू, दोनच लक्षात ठेवा. त्यांचे डायग्राम सुद्धा विचारू शकतील तुम्हाला, की डायग्राम देतील आणि विचारतील ही डायग्राम कुठल्या अॅनिमलची आहे. सियर फॅसिओला, आणि दिस इज, याच्यावरती तुम्हाला हे सुडो मेटामेरिझम दिसतंय बघा. आणि हे जे तुम्हाला दिसतात ना इथे असे बेल्ट टाईप, तर याला तुम्ही प्रोग्लोटिड्स म्हणायचं, प्रोग्लोटिड्स. ओके, चलो आगे चलते हैं. फिर लिव्हर फ्लूक आणि म्हणजे फॅसिओला, आणि दुसरं एक्झाम्पल काय बघितलं आपण, वेल चलो आगे. एस्केलमेंथिस, एस्केलमेंथिस मध्ये आपण सांगितलंय जनरल कॅरेक्टरिस्टिक काय, यांना राऊंड वर्म आपण म्हणतो, कारण यांना कट जर केलं तर सर्क्युलर सेक्शन मध्ये ते आपल्याला राऊंड दिसतात. ऑर्गन सिस्टम ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन इज देअर, फ्री लिव्हिंग, एक्वेटिक आणि टेरेस्ट्रियल. पॅरासायटिक सुद्धा असतील. पॅरासायटिक इन प्लांट अँड ॲनिमल महत्वाचं आहे, कारण प्लॅटिहेल्मिंथिस सुद्धा पॅरासायटिक आणि हे पॅरासायटिक आहेत, परंतु ते फक्त ॲनिमल मध्ये होते. कोण, प्लॅटिहेल्मिंथिस. आणि हे प्लांट आणि ॲनिमल दोघांमध्ये सुद्धा काय पॅरासायटिक आहे. बायलेटरल सिमेट्री आहे, हे तर सिंपल पॉइंट आहे. सुडोसिलोमेट आपण सांगितलं एकच फायलम असा आहे की जो सुडोसिलोम शो करतोय. स्पेशल कॅरेक्टर काय असेल तर यांच्यामध्ये मस्क्युलर फॅरिंग्स प्रेझेंट असेल. अँड दिस मस्क्युलर फॅरिंग्स कशासाठी असतो, फॉर टू ऍब्झॉर्ब, इथे लिहू आपण, मस्क्युलर फॅरिंग्स इज फॉर टू ऍब्झॉर्ब लिक्विड मटेरियल, एनी लिक्विड, वॉटर असेल किंवा एखादा फूड मटेरियल असेल, लिक्विडच्या स्वरूपात आहे, मस्क्युलर फॅरिंग्स ओढून घेणार. मग मस्क्युलर फॅरिंग्स एस्केलमेंथिस मध्ये आहे, लक्षात घ्यायचं आहे. एक्सक्रिटरी ऑर्गन, याच्यामध्ये ऍक्च्युअल मध्ये रिनेट सेल प्रेझेंट असतात. एक्सक्रिटरी पोर पर्टिक्युलरली, इथे एक्सक्रिटरी पोर दिले, तुम्ही एक्सक्रिटरी पोरच लक्षात ठेवा. आणि एक ऍडिशनल म्हणून सांगतोय तुम्हाला इथे रिनेट सेल, इन केस आलं तर, येणार नाही तरी सुद्धा रिनेट सेल एम्ब्रियोनिक स्टेज मध्ये प्रेझेंट असतात. एच शेप स्ट्रक्चर प्रेझेंट असेल, जाऊ द्या. एक्सक्रिटरी पोर इज अ एक्सक्रिटरी स्ट्रक्चर. डायोशियस आहेत. डायोशियस आणि मोनोशियस मध्ये भरपूर वेळा कन्फ्युजन होतं. आपल्याला वाटतं डायोशियस म्हणजे दोन्ही, नो, दोन्ही सेक्स ऑर्गन दोन बॉडीवरती म्हणून डायोशियस. मोनोशियसचा अर्थ काय होतो, मोनो म्हणजे सिंगल बॉडी, त्याच बॉडीवरती दोन सेक्स ऑर्गन्स प्रेझेंट असतील, हे लक्षात ठेवायचंय. वेल डायोशियस आहे. डायोशियस इथे दिसते तुम्हाला, हा मेल आणि हा फिमेल. मेल कसा दिसतोय, शॉर्ट आहे, फिमेल कशी लॉंग आहे. मेल हा असा कर्ल झाला, फिमेल ही कशी आहे, एक स्ट्रेट असेल अँटेरियर एंडला. ठीक आहे. याच्यामध्ये जी लाईन दिसते त्याला लॅटरल लाईन म्हणा, त्याचं एक्सप्लेनेशनची गरज नाही, फक्त आपण एनसीईआरटी बघू. येस, ओके, हा असं जमतंय. वेल म्हणजे डायोसिसचा मेन काय झाला, मेल अँड फिमेल आर डिस्टिंक्ट. वेल फर्टिलायझेशन, इंटरनल, डेव्हलपमेंट डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. आता हे तर लक्षातच ठेवायचं, याला काही ऑप्शनच नाही. डायरेक्ट और इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होईल आणि फर्टिलायझेशन हे इंटरनल होईल. पहिल्या प्लॅटिहेल्मिंथिस मध्ये सुद्धा इंटरनल फर्टिलायझेशन होतं. एक्झाम्पल ॲस्केरिस राऊंडवर, हुशेरेरिया. हुशेरेरिया काय करतो तुम्हाला, एलिफंटियासिस करतो. एलिफंटियासिस म्हणजे हत्तीपाय रोग करतो. मग हुशेरेरिया फिलारियावरून झाला हा, याचं दुसरं नाव काय, फिलारिया. सायलोस्टोमा, अनसायलोस्टोमा इज हुकवर्म. हे तीन एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे. येस, ब्रॅकेट इम्पॉर्टंट आहे. वेल फायलम ॲनिलिडा. ॲनिलिडा बघतो आपण. ॲनिलिडा पर्टिक्युलरली कसे आहेत, मरीन और फ्रेश वॉटर. ठीक आहे. त्याच्या आणि ते टेरेस्ट्रियल सुद्धा असू शकतील, टेरेस्ट्रियल सुद्धा असतात, फ्री लिव्हिंग असतात, आणि काही केसेस मध्ये पॅरासायटिक सुद्धा आहेत. पॅरासायटिकचं एक्झाम्पल सरळ तुम्हाला लीच दिसतंय. लीच इज अ पॅरासाइट. कारण जाऊ दे आता ते एक्सप्लेनेशन नको, कारण जखम आयुर्वेदामध्ये ट्रीटमेंट करायची, जखमेवरती त्या जळू म्हणतात त्याला मराठीमध्ये. तर लीच सोडून देणार, तू त्यातला पूर्ण ब्लड सक करून घेणार आणि ती जखम फ्रेश करणार. जाऊ द्या. ऑर्गन सिस्टम ऑफ लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन, बायलॅटरल सिमेट्री, हे कॉमन पॉइंट्स ऑलरेडी झाले आहेत. आणि ट्रिप्लोब्लास्टिक, मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी. चला मित्रांनो, लाईट गेली होती, थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम, आपण कंटिन्यू करू. कुठपर्यंत आलो होतो आपण, यांची ऑर्गन सिस्टम ऑफ वेल सिमेट्री बायलॅटरल झाली. ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन, लक्षात, सिंपल गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत आपल्या. वेल मेटामेरिकली सेगमेंटेड बॉडी, हे त्याचं फीचरच आहे. आणि हे दिदर सिलोमेट एनिमल. बॉडी सरफेस इज मार्क्ड बाय डिस्टिंक्ट सेगमेंट्स और मेटामियर्स.
मेटामेरिझम यांच्यामध्ये शो होतोच आपल्याला, बरोबर की नाही. मेन इम्पॉर्टंट गोष्टी काय लक्षात ठेवायची की निरिस कोण, निरिस काय असतो, पॅरापोडी त्याच्यामध्ये, मरीन कोण, डायोशियस, मोनोसिस, ह्या गोष्टी. वेल, ॲनेलिडा हे नावच त्याला कशामुळे दिलंय की ॲनेलिडाला आपण म्हणतो ॲन्युलस रिंग लाईक स्ट्रक्चर म्हणून. वेल, अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट, एस्केल्मेंथिस मध्ये फक्त लॉन्जिट्युडिनल मसल प्रेझेंट होते लोकोमोशन साठी. यांच्यामध्ये लॉन्जिट्युडिनल अँड सर्क्युलर मसल्स आर प्रेझेंट लोकोमोशन, विच हेल्प इन लोकोमोशन. ॲक्वेटिक ॲनेलिड लाईक निरिस हे महत्वाचं आहे. हा काय करतो, याला लॅटरल अपेंडेजेस म्हणजे यांच्यामध्ये पॅरापोडिया प्रेझेंट आहेत, माहिती तुम्हाला लोकोमोशन वर हेल्प करतील, स्विमिंग मध्ये. क्लोज्ड सर्क्युलेटरी सिस्टम इम्पॉर्टंट, ॲनेलिड शो क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम. ॲनेलिडच्या समोरचे जवळपास सगळे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम मध्ये येतात. म्हणजे फिक्स लक्षात ठेवा, जर सर्क्युलेटरी सिस्टमचं आलं तर ॲनेलिड मध्ये क्लोज सर्क्युलेटरी सिस्टम सापडेल आणि कॉर्डेट्स मध्ये. बाकीच्यांमध्ये नॉर्मली ओपन सर्क्युलेटरी सिस्टम असेल. वेल, नेफ्रिडिया ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन अँड ऑस्मोरेग्युलेशन अँड एक्सक्रीशन. ऑस्मोरेग्युलेशन समजतं तुम्हाला, बॉडीचं सॉल्ट आणि वॉटरचं बॅलन्स मेंटेन ठेवणे. वेल, न्यूरल सिस्टम कन्सिस्ट ऑफ पेअर्ड गँग्लिया, गँग्लिएटेड फॉर्म मध्ये ही प्रेझेंट असणार आणि त्याच्यामध्ये कनेक्टेड बाय लॅटरल नर्व्स टू व्हेंट्रल नर्व कॉर्ड, म्हणजे सॉलिड डबल व्हेंट्रल आणि गँग्लियोनेटेड नर्व सिस्टम ॲनेलिड मध्ये प्रेझेंट असेल. भरपूर साऱ्या गोष्टी डिस्कस करता येतील. सिफिलायझेशन मध्ये कोणामध्ये ॲनेलिड असा एक फायलम आहे की ज्यांच्यामध्ये फर्स्ट टाइम डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड डेव्हलप झाले. लिहित नाही मी, कन्फ्युज करत नाही, फक्त आपण यासाठी बघतोय. फर्स्ट टाइम डायजेस्टिव्ह ग्लॅन्ड आल्या, फर्स्ट टाइम सिफिलायझेशन त्यांच्यामध्ये थोड्याफार प्रमाणात स्टार्ट झालं, सेन्सरी स्ट्रक्चर यायला सुरुवात झाली, बरोबर. पुढे जाऊ आपण. निरिस ॲक्वेटिक फॉर्म इज अ डायोशियस. इम्पॉर्टंट, निरिस इज डायोशियस and earthworm and leech are monoecious. See here, earthworm and leeches are monoecious, म्हणजेच they are hermaphrodites. hermaphrodite असतील. कोण, काय लक्षात ठेवा, hermaphrodite, लीच आणि earthworm. डायोशियस म्हणजे युनिसेक्शुअल कोण असेल, निरिस असेल. निरिस कसा आहे, मराइन फॉर्म, त्याच्यामध्ये लॅटरल अपेंडेजेसला पॅरापोडिया, लोकोमोशन मध्ये हेल्प करेल. नेफ्रिडिया एक्सट्रेडेटरी स्ट्रक्चर. ऑलराइट, ओके. एक्झाम्पल्स, निरिस, फेरिटेमा. फेरिटेमा हे नाव लक्षात ठेवायचं, अर्थवर्म इज टर्म्ड एज फेरिटेमा. अँड हिरुडिनेरिया म्हणजेच ब्लड सकिंग लीच, ऑलरेडी आपण सांगितलं. डायग्राम सुद्धा लक्षात ठेवायचे. सेकंड इज हिरुडिनेरिया, म्हणजे ही तुमची लीचची डायग्राम झाली, विचारतील. आणि फर्स्ट इज योर तुमचे नेरिस. क्लिअर. चला पुढे जाऊ आपण. जमायला लागलं मला, बरं ते हँग होतो कधी कधी बोर्ड, त्याच्यामुळे थोडस. वेल, ऑर्थ्रोपोडा. ऑर्थ्रोपोडा जॉइंटेड अपेंडेजेस, लार्जेस्ट फायलम महत्वाचा आहे. सेकंड लार्जेस्ट जसा मोलस्क आहे तर लार्जेस्ट फायलम हा. आणि 2/3 जितक्यांचे नॉमेनक्लेचर झालं तर 2/3 म्हणजे जवळपास 60-65% हे अॅनिमल्स ऑर्थ्रोपोडामध्ये येतात. ठीक आहे ना. बॉडी कशी, बायलॅटरली सिमेट्रिकल. ऑर्गन सिस्टम लेवल ऑफ बॉडी ऑर्गनायझेशन, ट्रिप्लोब्लास्टिक कॉमन गोष्टी सुरुवातीला झालेल्या आहेत. नंतर सेगमेंटेड बॉडी आहे ऑर्थ्रोपोड, त्याला व्हेंट्रल पोझिशन पहा, तुम्हाला सिंगल रिंग लाईक स्ट्रक्चर दिसतात. सिलोमेट अॅनिमल्स. आता बॉडी ऑफ ऑर्थ्रोपोड इज कव्हर्ड बाय एक्झोस्केलेटन. कशाने बनलेला आहे, कायटिनस. कायटिनस म्हणजे कायटिनने बनलेला आहे. आणि कायटिन इज युअर पॉलिसॅकॅराइड. पॉलिसॅकॅराइड, ठीक आहे. कायटिन तयार झाला आहे. बॉडी डिवाइड झाली, हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन, 3 पार्ट. हे सुद्धा महत्वाचं आहे. आता यांच्यामध्ये एक सिफॅलोथोरॅक्स कुठे लिहू, मी इथे लिहितोय, चला. सिफॅलोथोरॅक्स हे सुद्धा प्रेझेंट असतं. आता सिफॅलोथोरॅक्स तुम्ही कशाला म्हणायचं, हेड अँड थोरॅक्स इज फ्युज्ड. जर हेड आणि थोरॅक्स हे फ्यूज झाले असतील, सिफॅलो म्हणजे हेड, थोरॅक्स म्हणजे थोरॅक्स, हे जर फ्यूज झाले असतील त्याला सिफॅलोथोरॅक्स म्हणायचं, टाइम मध्ये सापडेल. अदरवाइज बॉडी इज डिवाइडेड इनटू हेड, थोरॅक्स अँड ॲब्डोमेन. क्लिअर. जॉइंटेड अपेंडेजेस आहे म्हणून तर आपण त्याला नाव दिलं ऑर्थ्रोपोड्स. ऑर्थ्रो म्हणजे जॉइंट्स, ऑर्थ्रो म्हणजे जॉइंट्स अँड पोडा मीन्स लेग्स, जॉइंटेड लेग्स. क्लिअर आहे. सगळ्या गोष्टी झाल्या तुमच्या. वेल, रिस्पिरेटरी ऑर्गन्स आर गिल्स, बुक लंग्स, बुक गिल्स और ट्रकियल सिस्टम. पर्टिक्युलरली ट्रकियल सिस्टम लक्षात ठेवा, इट इज प्रेझेंट इन इन्सेक्ट्स. तुमचे बुक लंग्स असतील तर बुक लंग्स आर प्रेझेंट इन स्कॉर्पिओन, त्याच्या जवळच नाव आले योगायोगाने. बुक गिल्स आर प्रेझेंट इन किंग क्रॅब. ओके, चला पुढे जाऊ. सर्क्युलेटरी सिस्टम ओपन. कॉकरोच मध्ये तुम्ही स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन मध्ये शिकलेले आहात. ओपन टाइप ऑफ सर्क्युलेटरी सिस्टम म्हणजे त्यांच्यामध्ये रिस्पिरेटरी पिगमेंट विल रिमेन ऍब्सेंट असणार आहे. सेन्स ऑर्गन मध्ये लक्षात ठेवा, अँटेना, आय, कंपाऊंड और सिंपल आय, स्टॅटोसिस, बॅलन्सिंग ऑर्गन. दीज ऑर्गन्स आर द सेन्सरी स्ट्रक्चर. स्टॅटोसिस्ट आहे, यांच्यामध्ये अॅनल सर्काय सुद्धा प्रेझेंट असतात. अँटेना, आईज, आईज मध्ये कंपाऊंड, कंपाऊंड मध्ये कॉकरोच, सिंपल आय सुद्धा प्रेझेंट असू शकेल. एक्सक्रीशन बाय माल्फिजियन ट्यूब्यूल, हे महत्वाचं आहे, हायलाइट केलं आहे तसंही. मोस्टली डायोशियस म्हणजे युनिसेक्शुअल असतील. वेल,
फर्टिलायझेशन युजली इंटरनल, काही मध्ये एक्सटर्नल सुद्धा असेल. ठीक आहे. मोस्टली ओव्हिपेरस, हे सगळं किडेच येतात ना याच्यामध्ये, बरोबर ना, ते अंडीच देतात, काही गडबड करण्याची गरजच नाही, ओव्हिपेरसच असतील अंडी देणारे. डेव्हलपमेंट मे बी डायरेक्ट ऑर इनडायरेक्ट. आता एक्झाम्पल लक्षात ठेवायचे. एक्झाम्पल मध्ये बघा तुम्ही, ओके राईट, एक्झाम्पल मध्ये इकॉनॉमिकली इम्पॉर्टंट मध्ये हनी बी, एपिस डॉर्सेटा, एपिस मेलिफेरा, एपिस इंडिका, बॉम्बेक्स सिल्कवर्म, बॉम्बेक्स मोरी पर्टिक्युलरली सिल्कवर्मची व्हरायटी, लॅस्टिपर लॅक इन्सेक्ट. ठीक आहे. नंतर वेक्टर एनोफिलिस काय करतो तुम्हाला, मलेरिया करतो. क्युलेक्स काय करतोय, फिलारिया करतोय, एलिफंटियासिसचा वेक्टर आहे. एडिस हा काय करतोय, एडिस डेंग्यू करतोय. बघा याच्यामध्ये मुद्दाम का लिहितोय, कारण तुमच्या हेल्थ अँड डिसीजची सुद्धा याच्यामध्ये थोडंसं रिव्हिजन होईल. डेंग्यू आणि चिकनगुनिया. ठीक आहे. तर हे एडिस यांचे चिकनगुनिया, तुमचा डेंग्यू याचा सेट करेल, क्युलेक्स, फिलारिया, एनोफिलिस, मलेरिया. ग्रिगेरियस पेस्ट, लोकस्ट आणि लिव्हिंग फॉसिल मध्ये लिमिनस किंग क्रॅब. हे एग्जांपल तुम्हाला लक्षात ठेवायचे. वेल चलो नेक्स्ट फाइलम की तरफ मुड़ेंगे. अभी योर फाइलम मोलस्का, सेकंड लार्जेस्ट फाइलम हायलाइट केलेला आहे. दिस इज द सेकंड लार्जेस्ट फाइलम. आपण सगळ्यात मोठा फाइलम कुठला सांगितला होता, ऑर्थ्रोपोडा. सगळ्यात छोटा फाइलम होता टिनोफोरा. सगळ्यात सेकंड नंबरचा असेल मोलस्का. वेल कुठे सापडतात, हॅबिटेट काय, टेरेस्ट्रियल और ॲक्वाटिक, मरीन आणि फ्रेश वॉटर दोन्ही मध्ये सुद्धा सापडतील, हे लक्षात ठेवा. ऑर्गन सिस्टम हे कॉमन झालंय, बायलॅटरल, सिमेट्रिकल, ट्रिप्लोब्लास्ट, सिलोमेटॅनिमस. नाउ बॉडी इज कवर्ड बाय कॅल्केरियस शेल. यांच्यावरती शेल दिसेल तुम्हाला, सी एक कडक स्ट्रक्चर दिसते, त्याला शेल म्हणायचं. कॅल्केरियस मध्ये कॅल्शियम कार्बोनेट तयार झालेले आहे. अनसेगमेंटेड बॉडी असणार, कन्फ्युज व्हायचं नाही. सेगमेंट फक्त दोनच लक्षात ठेवा तुम्ही, एक तर ऑर्थ्रोपोड आणि ॲनेलिड. ओके. 3 पार्ट मध्ये बॉडी ही डिवाइड होणार, एक तर हेड, मस्क्युलर फूट आणि विसरल हम्प. ठीक आहे ना. त्यांची जी सॉफ्ट स्किन असेल त्याच्यापासून मेंटल तयार होईल. सी हियर, सॉफ्ट अँड स्पॉन्जी लेअर ऑफ स्किन फॉर्म्स मेंटल ओव्हर द विसरल हम्प. म्हणजे समजा हे विसरल हम्प म्हणजे कुबडासारखं पार्ट, तर त्याच्यावरती असे एक स्ट्रक्चर तयार असेल, त्या स्ट्रक्चरला तुम्ही मेंटल म्हणा. आणि हम्प हा झाला विसरल हम्प. शॉर्ट मध्ये लिहितोय, दोघांच्या मधली कॅव्हिटी म्हणजेच मेंटल कॅव्हिटी. क्लियर आहे. वेल, the space between the hump and the mental cavity called as mental cavity. त्याच्यामध्ये फिदर लाईक गिल्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. हे रिस्पिरेटरी स्ट्रक्चर यांच्यामध्ये काय झालं महत्वाचं आहे, फिदर लाईक गिल्स कुणामध्ये, मोलस्कामध्ये. कुठे प्रेझेंट आहे, मेंटल कॅव्हिटी मध्ये प्रेझेंट आहे. ओके. एंटेरियर हेड रिजन हॅज सेन्सरी टेंटॅकल्स. टेंटॅकल दिसतात तुम्हाला हेड रिजन मध्ये, दीज आर द टेंटॅकल्स. वेल, आणि वेल फाइल लाईक रास्पिंग ऑर्गन दॅट इज कॉल्ड एज रॅड्युला. आणि अलॉंग विथ दिस रॅड्युला लक्षात ठेवायचं, फाइल लाईक रास्पिंग ऑर्गन, रॅड्युला सुद्धा प्रेझेंट आहे. आणि यांच्यामध्ये ऑर्गन ऑफ बोजनस, एक्सक्रिटरी ऑर्गन ऑफ बोजनस किंवा केबर्स ग्लँड सुद्धा त्याला म्हणतात, और केबर्स ग्लँड. दिस इज अ ऑर्गन ऑफ एक्सक्रीशन. ठीक आहे. हे झालं एक्सप्लेनेशन. आपण इतक्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. पर्टिक्युलरली रॅड्युला लक्षात ठेवा, मेंटल कॅव्हिटी, विसरल हम्प, फूट आणि त्यांचं विसरल मास काय जे असेल, सेकंड लार्जेस्ट फाइलम आहे, अनसेगमेंटेड बॉडी आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे. वेल चलो आगे चलते. एक्झाम्पल्स मध्ये बघा, पिला अँड ऑक्टोपस इथे 2 दिले आहेत. पुढे जाऊ अजून. युजुअली डायोशियस, कलर ही बदलून घेऊ. अब लेंगे हम ये लेते. चलो ठीक आहे. काय सांगितलं आपण, दे आर डायोशियस, ओव्हिपेरस, एग लेइंग आणि डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. डेव्हलपमेंट तर मित्रांनो लक्षातच ठेवायची, डायरेक्ट कोणाची, इनडायरेक्ट कोणाची. इंटरनल फर्टिलायझेशन कोणाचं, एक्सटर्नल फर्टिलायझेशन कोणाचं. यस, नो ऑप्शन. एक्झाम्पल मध्ये पिला ऍपल स्नेल, लक्षात ठेवायसाठी पिला ऍपल, मॅच द पेअर लक्षातच ठेवा. पिला ऍपल, पिंक टाळा, पर्ल ऑयस्टर, पिंक ऑयस्टर असं म्हणा तुम्ही, पिंक ऑयस्टर किंवा पिंक पर्ल म्हणजे मोती कसा आहे, पिंक कलरचा आहे. सेपिया याला काही नाहीये, म्हणू शकतो आपण सेपिया. सेप ऍपल खातो आपण, त्याला सेप म्हणतो. कट करताय तुम्ही असं इमॅजिन करा. वेल, लोलिगो स्क्विड महत्वाचं. ऑक्टोपस हा अटॅकिंग असतो, डेव्हिल राक्षसी, म्हणून त्याला लक्षात ठेवण्यासाठी डेव्हिल फिश म्हणजे ऑक्टोपस. अप्लाय सी हियर. डेंटेरियम टस्क सेल. आता टफ टीथ कशा असतात, टफ, तर डेंट म्हणजे टी फॉर टीथ, म्हणून टस्क म्हणजे डेंटेरियम असं म्हणू शकता तुम्ही, टस्क शेल. अँड चिटोप्लुरा, चिटॉन नावामध्ये उच्चारामध्ये. क्लियर दिस. ओके चलो आगे चलते. फाइलम इकाइनोडर्मेटा.
इकायनोडर्मेटामध्ये ज्यांची बॉडी ही स्पाइनी असणार, ज्यांच्या बॉडीवरती स्पाइन प्रेझेंट असतील, दीज एंडोस्केलेटन इज कॅल्केरियस ऑसिकलने तयार झालेला आहे एंडोस्केलेटन, आणि त्यांचा वरतून प्लेट्स प्रेझेंट असतील. ठीक आहे, कॅल्केरियस प्लेट्स आर प्रेझेंट, याच्यामध्ये मेन्शन नाहीये तरी सुद्धा लक्षात असू द्या. नंतर इकायनोडर्मेटा आपण नाव का दिलं, स्पाइनी बॉडी असते म्हणजे काटेरी बॉडी त्यांची दिसेल. वेल, मरीन आहेत, ऑर्गन सिस्टम लेवल ऑर्गनायझेशन, कॉमन गोष्टी फास्ट घेणार मी. रेडियल सिमेट्रिकल, लार्वा बायलॅटरली सिमेट्रिकल सुरुवातीलाच मी सांगितलंय, आणि अडल्ट हा सियर, अडल्ट ऑफ इकायनोडर्मिस रेडियल सिमेट्रिकल झालंय आपलं. वेल, ट्रिप्लोब्लास्टिक आहे, सिलोमेट एनिमल आहेत, कारण प्लॅटिहेल्मिंथस पासून पुढे सगळे सिलोमेटच आहेत सगळे एनिमल्स. डायजेस्टिव्ह सिस्टम इज कंप्लीट अँड माउथ वेंट्रल असणार, लोअर वेंट्रल पोझिशनला माउथ इज प्रेझेंट, आणि डॉर्सली अप्पर पोर्शनला काय असणार त्यांचे ॲनस विल बी प्रेझेंट. हे कॉमन फीचर विचारतील मला माहित नाही, शक्यता कमीच असते, असं कधी विचारत नाही तरी सुद्धा असू द्या. मोस्ट डिस्टिंक्टिव्ह फीचर हे विचारतील ऑफ इकायनोडर्म इज वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम, यालाच अँब्युलॅक्रल सिस्टम सुद्धा म्हणतात, ज्याच्यामध्ये मेट्रिपोराइट प्लेट प्रेझेंट असेल, ज्याच्यामधून वॉटर त्यांच्या बॉडीमध्ये एंट्री करेल, आणि ट्यूब फिट फॉर लोकोमोशन. ट्यूब फिट कुठे गेलाय, वेर इज ट्यूब फिट, खाली असेल. ठीक आहे, वेर हा चला ही घ्या. वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम हेल्प्स इन लोकोमोशन, कॅप्चरिंग अँड ट्रान्सपोर्ट ऑफ फूड अँड रिस्पिरेशन. फंक्शन झाले वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टमचे, मग रिस्पिरेटरी सिस्टम प्रेझेंट असण्याची गरज नाही. वॉटर ट्रान्सपोर्ट किंवा कॅप्चर करण्याची वेगळी सिस्टम नको, त्या पाण्यासोबतच फूड येणार आणि पूर्ण बॉडीमध्ये सर्क्युलेट होणार. लोकोमोशन, ट्यूब फिट. क्लिअर. वेल, एक्सक्रिटरी सिस्टम इज ऍबसेंट. का एक्सक्रिटरी सिस्टम ऍबसेंट आहे म्हणजे वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टमच्या मदतीनेच ते काम होणार. सेक्सेस आर सेपरेट म्हणजे दे आर डायोशियस. वेल, रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शन यांच्यामध्ये होणार. हे कॉमन गोष्टी त्याच लक्षात. फर्टिलायझेशन बघा आलं, एक्सटर्नल आलं, काही मध्ये इंटरनल असतं. ठीक. वेल, डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट. कन्फ्यूज करणार, परत परत सांगतोय, डेव्हलपमेंट, फर्टिलायझेशन, डायजेशन लक्षात ठेवा. फ्री स्विमिंग लार्वानी त्यांची इनडायरेक्ट डेव्हलपमेंट होणार. मग काय बोललो आपण, इकायनोडर्मेट म्हणजे स्पाइनी बॉडीड आहे. स्पेशल कॅरेक्टर त्यांच्यामध्ये वॉटर व्हॅस्क्युलर सिस्टम आहे, त्याचं फंक्शन काय, रिस्पिरेशन, फूड गॅदरिंग किंवा त्याचं ट्रान्सपोर्ट करणे आणि लोकोमोशन करणे, अलॉंग विथ ट्यूब फिट. एक्झाम्पल्स, ऍस्टेरिस, ऍस्ट्रोलॉजी. ऍस्ट्रोलॉजी म्हणजे स्टार है ना, आपण म्हणतो आपले स्टार्सच खराब आहेत. ऍस्ट्रोलॉजी म्हणजे काय, तुमचं हे शास्त्र कुठलं म्हणतो आपण, आपले तारकाशास्त्र तिथे मला. ऍस्ट्रोलॉजी, ऍस्ट्रोलॉजी येस, ऍस्ट्रो म्हणजे स्टार्स, ऍस्ट्रोलॉजी म्हणजे स्टार फिश. लक्षात ठेवायला सोपं आहे. इथे उच्चारामध्ये याला इकायनस म्हणतात, इचिनस म्हणा, इचिनस सिअर्चिन, सोपं आहे. अँटेडॉन, अँटेडॉन म्हणजे सिलिली, सिली अंटी, सिली अंटी, सिली अंटी, अँटेडॉन. विचित्र आहे परंतु लक्षात राहायला सोपं आहे. नंतर कुकुमेरिया, सी कुकुंबर नावामध्येच आहे, कुकुंबर, कुकुमेरिया. वेल, ओफायुरा, ब्रिटल स्टार, याच्यामध्ये लक्षातच ठेवावं लागेल, ब्रिटल स्टार. वेल, सो दिस इज युअर इकायनोडर्मेटा. डायग्राम सुद्धा विचारतात बाळांनो. ऍस्टेरिस हे स्टार फिश स्टार सारखी दिसते, आणि खालचं कोणती, ओफायुरा, ब्रिटल स्टार. तर हे लक्षात ठेवा. डायग्राम जर दिला तर तुम्हाला त्यांचं नामकरण म्हणजे ते ओळखता आलं पाहिजे की कुठला ऑर्गॅनिझम दिलाय. पुढे जाऊ. हेमिकॉर्डेटा, येस, 10 नंबरचा तुमचा काय झाला, फायलम झाला. इट इज अ लिंक बिटवीन कॉर्डेट अँड नॉन कॉर्डेट. सी अर्लियर कन्सिडर्ड एज सब फायलम अंडर कॉर्डेटा. कॉर्डेटा सब फायलम म्हणून ओळखायचे, पण आता इट इज प्लेस्ड एज अ सेपरेट फायलम, दॅट इज नॉन कॉर्डेटा. नॉन कॉर्डेटा म्हणून याला आपण काय याचं नामकरण करू, नॉमेनक्लेचर करू. दीज आर वर्म लाईक, महत्वाचं आहे, वर्म लाईक मरीन एनिमल्स, किड्यासारखे असे मरीन एनिमल हे असतात. मग हे कॉमन झालं. ऑर्गन सिस्टम ऑफ लेवल, बॉडी ऑर्गनायझेशन, बायलॅटरल सिमेट्रिक, ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट एनिमल्स. बॉडी कशी दिसते तुम्हाला, एक सिलेंड्रिकल बॉडी दिसते मला. बॉडी इज सिलेंड्रिकल अँड कंपोज्ड ऑफ प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. दिस रिजन इज कॉलर, वेल, ट्रंक, अँड दिस इज प्रोबोसिस. आणि हे प्रोबोसिस कशामध्ये हेल्प करतं, प्रोबोसिस हेल्प्स इन एक्सक्रीशन, इट इज एक्सक्रीटरी स्ट्रक्चर. या कॉलर मध्ये तुम्हाला इथे सेंटर लाईक पार्ट दिसतोय, रॉड लाईक स्ट्रक्चर. तर त्या रॉड लाईक स्ट्रक्चरला तुम्ही म्हणायचे स्टोमोकॉर्ड. इट इज नॉट अ नोटोकॉर्ड, त्याला स्टोमोकॉर्ड म्हणा किंवा बकल डायव्हर्टिक्युलम, त्याला दुसरं नाव काय स्टोमोकॉर्डला. वेल, यालाच तुम्ही दुसरं नाव काय द्या, बकल डायव्हर्टिक्युलम. हे सुद्धा तुम्ही याला नाव देऊ शकता, विचारणार नाही तरी सुद्धा एक ऍडिशनल म्हणून माहिती असू द्या. वेल, म्हणजे बॉडी कशावर डिवाइड झाली, प्रोबोसिस, कॉलर अँड ट्रंक. कॉलर मध्ये स्टोमोकॉर्ड प्रेझेंट असतो, लक्षात ठेवायचंय.
नंतर काय म्हणलो आपण, बकल डायव्हर्टिक्युलम किंवा त्याला स्टोमोकॉड म्हणतो, त्या कॉलर लाईक रिजन मध्ये प्रेझेंट असेल. सर्क्युलेशन ओपन टाईप आपण सांगितलंच होतं. ॲनेलिड नंतर समोरचे सगळे असतात ते नॉर्मली ओपन टाईप मध्ये. रिस्पिरेशन टेक्स प्लेस थ्रू गिल्स. इथे तुम्हाला गिल्स हे कॉलर रिजन मध्ये गिल सारखे स्ट्रक्चर दिसतात, त्यांनी रिस्पिरेशन होणार. वरती दिलंय आपण प्रोबोसिस ग्लँड. प्रोबोसिस ग्लँड इज अ एक्सक्रीटरी ऑर्गन. वेल सेक्सेस आर सेपरेट, म्हणजे दे आर डायोशियस. फर्टिलाइजेशन एक्सटर्नल, डेवलपमेंट इज इनडायरेक्ट. याला पर्यायच नाही. फिर से एक बार दोहराऊंगा कि ये ध्यान में ही रखना है. सेपरेट कर लो, इनडायरेक्ट वाले सेपरेट करो, डायरेक्ट वाले सेपरेट करो, हो जाएगा. बेलेनोग्लॉसस, सॅक्कोग्लॉसस. काय काय लक्षात ठेवायचं, हेमिकॉर्डेट मध्ये कनेक्टिंग लिंक आहे. अगोदर सब फायलम, कॉर्डेटचा सब फायलम होता, पण तो आता सेपरेट फायलम देऊन टाकला. वर्म लाईक मरीन एनिमल्स आहेत. बॉडीचे पार्ट प्रोबोसिस, त्याच्यामध्ये प्रोबोसिस ग्लँड. एक्सक्रीशन मध्ये कॉलर. कॉलर मध्ये एक तुम्हाला कॉर्ड लाईक स्ट्रक्चर, स्टोमोकॉर्ड म्हणतात. इट इज नॉट अ नोटोकॉर्ड, नाहीतर मग त्यांना आपण कॉर्डेट म्हटलो असतो. ठीक आहे ना. रिस्पिरेशन थ्रू गिल्स. ठीक आहे. एक्सक्रीटरी स्ट्रक्चर प्रोबोसिस ग्लँड. सेक्सेस सेपरेट म्हणजे डायोशियस. फर्टिलायझेशन एक्सटर्नल, डेव्हलपमेंट इनडायरेक्ट. बेलेनोग्लॉसस, सॅकोग्लॉसस. नेक्स्ट कॉर्डेटा. कॉर्डेटा, कॉर्डेटा, कॉर्ड म्हणजे थिक स्ट्रिंग, आणि ॲटा म्हणजे बिअरिंग. कुठेही येऊ द्या, हेमिकॉर्डेटा म्हणजे हेमिकॉर्डेट, हाफ कॉर्डेट. तसंच ॲटा म्हणजे स्ट्रिंग बिअरिंग, रॉड लाईक स्ट्रक्चर बिअरिंग ॲनिमल्स आर कॉल्ड एज कॉर्डेटा. म्हणजे यांच्यामध्ये नोटोकॉर्ड विल बी प्रेझेंट. यांचे स्पेशल कॅरेक्टर प्रेझेंट असतील. आता स्पेशल कॅरेक्टर मध्ये सी इयर हे डायग्रामच आपण बोलू. काय काय कॅरेक्टर्स आहेत यांच्यामध्ये. नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. सी आपण डायग्राम 3 लाईनिंग काढल्या होत्या. नर्व कॉर्ड, त्याच्या खाली कोणता दिसतोय तुम्हाला बघा, नोटोकॉर्ड दिसतोय. नोटोकॉर्ड यांच्यामध्ये प्रेझेंट आहे. पोस्ट अॅनल टेल हे कॅरेक्टरिस्टिक झालं. आणि गिल स्लिट, फॅरेंजियल गिल क्लेफ्ट्स ऑर स्लिट्स आर प्रेझेंट. त्याला इथे त्यांचं काय होणार, प्युरिफिकेशन होणार. कशाचं, ब्लडचं प्युरिफिकेशन होणार. ठीक. म्हणजेच डॉर्सल हॉलो नर्व कॉर्ड, पेयर्ड फॅरेंजियल गिल स्लिट्स, पोस्ट अॅनल टेल, व्हेंट्रल हार्ट. लिहून टाकू आपण, इथे दिले असेल. ओके, लिहितोय मी इथे व्हेंट्रल हार्ट. बघा परत एकदा काय लक्षात ठेवायचे, नर्व कॉर्ड प्रेझेंट आहे. ओके, नोटोकॉर्ड आहे. गिल पेयर्ड फॅरेंजियल गिल स्लिट्स आहेत. पोस्ट अॅनल टेल प्रेझेंट आहे आणि व्हेंट्रल हार्ट. सो दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट. विचारतील डायग्राम लक्षात ठेवा. कॉर्डेट कॅरेक्टरिस्टिकची ही डायग्राम आहे. नोटोकॉर्डची पोझिशन बघा, नर्व कॉर्ड आणि खालचा तुमचा एलिमेंटरी कॅनल असतो. दिस इज एलिमेंटरी कॅनल फॉर एक्झाम्पल. त्या दोघांच्या मध्ये त्यांचं लोकेशन असणार नोटोकॉर्डचं. वेल ठीक आहे. आता इथे कंपॅरिझन कॉर्डेट नॉन कॉर्डेटचं दिलंय. इकडे सगळे प्रेझेंट, जे की इकडे ऍबसेंट असणार आहे. नोटोकॉर्ड प्रेझेंट, इकडे ऍबसेंट. सेंट्रल नर्वस सिस्टम इज डॉर्सल हॉलो सिंगल, इकडे कसे असतात, व्हेंट्रल डबल आणि सॉलिड. फॅरिंग्स परफोरेटेड बाय गिल स्लिट्स, गिल स्लिट्स आर ऍबसेंट. इकडे हार्ट इज व्हेंट्रल, इकडे हार्ट इज डॉर्सल. कुणामध्ये, नॉन कॉर्डेट्स मध्ये. पोस्ट अॅनल टेल इफ प्रेझेंट, इज प्रेझेंट. आणि जर यांच्यामध्ये पोस्ट अॅनल टेल काय असते, ऍबसेंट असते. हे झाले त्यांचे डिफरन्शिएटिंग पॉइंट्स. कुठला एक लक्षात ठेवा, बाकीचे नॉन कॉर्डेटचे कॅरेक्टर होतील. चला, याचं क्लासिफिकेशन खरं तर अक्रेनिएटा, क्रेनिएटा म्हणजे यू कॉर्डेटा, प्रोटोकॉर्डेटा असं करून त्याच्यामध्ये सिफेलो युरो कॉर्डेटा आपण टाकू शकतो. परंतु एनसीआरटीच आपण बघतो आहोत म्हणून आपण एनसीआरटीच डिस्कस करू. ठीक. फायलम कॉर्डेटा इज डिवायडेड इनटू युरो कॉर्डेटा, त्यालाच म्हणायचं ट्युनिकेटा, सिफेलो कॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा. 3 मध्ये. आता पर्टिक्युलरली हे जर तुम्ही घेतलेत ना, मी शॉर्ट मध्ये देतो, युरो कॉर्डेटा आणि सिफेलो कॉर्डेटा. तर यांना तुम्ही म्हणायचं रे बाबांनो प्रोटोकॉर्डेटा, यांना म्हणायचं प्रोटोकॉर्डेट्स. आणि जो व्हर्टिब्रेट आहे तर व्हर्टिब्रेटा कम्स अंडर क्रेनिएटा. आणि हे जे येत आहेत तर हे कशामध्ये येतात, अक्रेनिएटा. वेळेअभावी मी तुम्हाला याचं क्लासिफिकेशन इथे सांगणार नाही. अक्रेनिएट म्हणजे प्रोटोकॉर्डेट, क्रेनिएट्स म्हणजे यू कॉर्डेट. आता या क्रेनिएट मध्ये व्हर्टिब्रेट आणि त्याचं क्लासिफिकेशन पुढे बघायचंच आहे आपल्याला. ठीक आहे ना. वेल, मग अशा 3 याला सब फायलम मध्ये डिवाइड केलं आपण. मग युरो कॉर्डेटा अँड सिफेलो कॉर्डेटा आर ऑफन रेफर्ड टू ॲज प्रोटोकॉर्डेटा. इथे लिहिले मी युरो कॉर्डेटा आणि सिफेलो कॉर्डेटा, याला म्हणतात प्रोटोकॉर्डेटा. ठीक आहे. वेल, एक्सक्लुसिव्हली मरीन. कशी आहेत, टिपिकली मरीन एनिमल्स आहेत. इन युरोकॉर्डेटा नोटोकॉर्ड इज प्रेझेंट ओनली इन लार्वल स्टेज. इम्पॉर्टंट आहे, हायलाइट करा. युरोकॉर्डेटा मध्ये फक्त लार्वल स्टेज मध्येच नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल. आणि तुमचे जे सिफेलोकॉर्डेट्स आहेत त्यांच्यामध्ये अँटेरियर टू पोस्टीरियर रिजन मध्ये प्रेझेंट असेल. इन सिफेलोकॉर्डेटा एक्सटेंड्स फ्रॉम हेड टू टेल. लक्षात रे, युरोकॉर्डेटा मध्ये फक्त त्यांच्या टेल रिजन मध्ये प्रेझेंट असतात नोटोकॉर्ड.
आणि सिफॅलोकॉर्डेट जे असतील तर सिफॅलोकॉर्डेट मध्ये हेड टू टेल ह्या पूर्ण भागामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट असेल. इम्पॉर्टंट आहे, कन्फ्युजन होऊ शकतं. वेल, युरोकॉर्डेटचे एक्झाम्पल. आता युरोकॉर्डेटला आपण दुसरं नाव काय दिलं रे? ट्युनिकेट्स. आणि ट्युनिकेट्स कशामुळे की त्यांच्या बॉडीवरती एक ट्युनिसिन सबस्टन्स प्रेझेंट असतो. ट्युनिसिन. आणि ट्युनिसिन कशासारखा असतो? तर ट्युनिसिन इज सेल्युलोज लाईक. असू द्या, आता शब्द आला असेल तर आपण लिहून टाकू. ठीक, ओके. मला वाटतं आता एक 50 मिनिट झालेले असतील. असू द्या, होईल 1.25 तासापर्यंत जाईल आपला व्हिडिओ. परंतु जे जे आपण हायलाइट करतो तितक्यावरती लक्ष द्या. किंगडम ॲनिमेलेचा एक मार्कही तुमचा मिस होणार नाही. ठीक. युरोकॉर्डेट एक्झाम्पल, याला लक्षात कसं ठेवायचं? आता युरोला काय करा तुम्ही? युरोसॅड लक्षात ठेवायचं म्हणून. युरोसॅड. एस फॉर सॅल्पा, ए फॉर ऍसिडिया अँड डी फॉर डोलिओलम. युरोसॅड कन्फ्युज होणार नाही. म्हणजे आता बाकीचं जर ब्रँकियोस्टोमा अँफिओक्सिस किंवा लॅन्सलेट म्हणतो, दॅट इज अ सिफॅलोकॉर्डेटा. सिफॅलोकॉर्डेटाला सुद्धा तुम्ही शॉर्ट फॉर्म काय बनवू शकता? ब्रँकियोस्टोमा काय करू शकतो आपण? जाऊ द्या ना, ब्रॅसिफॅलो असं काहीतरी करून टाका. जाऊ दे, सोडा. सिफॅलोकॉर्डेटाचा ब्रँकियोस्टोमॅटा, त्याचं दुसरं नाव अँफिओक्सिस और लॅन्सलेट. ओके, आगे चलते. हा, आता व्हर्टिब्रेटा नावामध्येच आहे. व्हर्टिब्रेटा म्हणजे यांच्यामध्ये थ्रोट लाईक नोटोकॉर्ड प्रेझेंट असणार. तो नोटोकॉर्ड व्हर्टिब्रल कॉलम मध्ये कन्वर्ट होणार. वेल, सी या व्हर्टिब्रल कॉलम मध्ये नोटोकॉर्ड हा रिप्लेस होऊन जातो ॲडल्ट स्टेज मध्ये. आणि कोणता असतो तो? जो व्हर्टिब्रल कॉलम असेल त्याचं नेचर कसं असणार? इदर कार्टिलेजिनस ऑर बोनी. कार्टिलेजनी सुद्धा बनलेला असू शकेल, जसं की कॉन्ट्रॅक्टिस मध्ये आपण बोलणार. आणि ऑस्टिओक्टिस मध्ये बोनी असतो. मग कार्टिलेज नोटोकॉर्ड इज रिप्लेस्ड विथ युअर व्हर्टिब्रल कॉलम. म्हणजेच आपण काय म्हणू शकतो आता? ऑल व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स बट ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट्स. हे विचारू शकतात. याचं कारण काय? कारण काय सांगितलं? व्हर्टिब्रेट्स आर कॉर्डेट्स. का? कारण त्याच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे, बरोबर. पण ऑल कॉर्डेट्स आर नॉट व्हर्टिब्रेट. म्हणजे काहींच्या फक्त लार्वा स्टेज मध्ये असेल, अडल्ट स्टेज मध्ये असेल. मग ते कॉर्डेट तर आहे, पण त्यांना व्हर्टिब्रेट म्हणू शकतो का आपण? नाही. जसं की आपण सांगितलं होतं की ऑल प्रोटीन्स आर एन्झाइम्स. सॉरी, ऑल एन्झाइम्स आर प्रोटीन्स बट ऑल प्रोटीन्स आर नॉट एन्झाइम. सिमिलरली all vertebrates are chordates but all chordates are not vertebrates. Okay. Okay. Well, ventral muscular heart ऑलरेडी आपण सांगितलं की जेव्हा त्याला डिफरन्शिएट केलं, व्हेंट्रल मस्क्युलर हार्ट यांच्यामध्ये प्रेझेंट आहे, ज्यांच्यामध्ये 2, 3, 4 चेंबर प्रेझेंट असतील. जसं फिशेस, अँफिबियन्स, रेप्टाइल्स, मॅमल्स आपण बघणार आहे. आणि पेअर्ड अपेंडेजेस विच मे बी फिन्स ऑर लिम्स बघू आपण समोर. हे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवायचे. किडनी फॉर एक्सक्रीशन असेल आणि ऑस्मोरेग्युलेशन साठी. ठीक, आगे चलते फिर. क्लासिफिकेशन ऑलरेडी मी सांगितलं होतं. आता हे जे व्हर्टिब्रेटा आहेत हे कोणत्या कॅटेगरीमध्ये येतात रे? क्रेनिएटा, म्हणजे ज्यांच्यामध्ये स्कल आहे. आणि अक्रेनिएटा मध्ये ते आले तुमचे प्रोटोकॉर्डेट्स, म्हणजे सिफॅलोकॉर्डेटा, युरोकॉर्डेटा. ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये जे ते सायक्लोस्टोमॅटा असेल. असू द्या, सॉरी, सायक्लोस्टोमॅटा नाही, ते सेपरेट कॅटेगरी त्यांची असेल. तर व्हर्टिब्रेटा याच्या डिव्हिजन कोणत्या केल्या आपण? अग्न्याथा, ज्यांच्यामध्ये जॉ नाही ते अग्न्याथा. न्याथोस्टोमॅटा विच बियर्स जॉ असणार आहे. यांचे सुपर क्लासेस. पहिला कोणता आहे? पायसेस, बियर फिन्स. पायसेस म्हणजे तुमचे सगळे फिशेस. त्या फिशेस मध्ये क्लास जर केले तर कॉन्ट्रॅक्टिस आणि ऑस्टेक्टिस. कॉन्ट्रॅक्टिस म्हणजे ज्यांचा एंडोस्केलेटन कशाने बनलेला आहे? कार्टिलेजने बनलेला आहे. आणि ज्यांचा बोनी एंडोस्केलेटन असेल त्यांना तुम्ही म्हणा ऑस्टिओक्थिस. इक्थायोलॉजी इज अ स्टडी ऑफ फिश. इक्थायोलॉजी लिहून टाकू. इक्थायोलॉजी इज स्टडी ऑफ फिशेस. क्लियर आहे. मग एक थिस आलं की तुम्ही फिशेस समजा. कॉन्ड्रो कार्टिलेज, कार्टिलेज बेरिंग फिशेस. कॉन्ट्रॅक्टिस, ऑस्टिओक्थिस कुणामध्ये? पायसेस मध्ये, सुपर क्लास मध्ये. सुपर क्लास टेट्रोपोडा, याच्यामध्ये अँफिबिया, रेप्टाइलिया, एव्ज आणि मॅमल्स. ठीक. अग्न्याथामध्ये क्लास सायक्लोस्टोमॅटा. सायक्लो म्हणजे सर्क्युलर आणि स्टोमा म्हणजे माउथ. ज्यांचं माउथ हे सर्क्युलर असेल त्यांच्यामध्ये जॉन असेल ते सगळे तुमचे कुठले झाले? कुठला क्लास झाला? सायक्लोस्टोमॅटा. आता याच्यामध्ये डिव्हिजन कोणती ते लक्षात ठेवायचं. अग्न्याथा, सायक्लोस्टोमॅटा ह्या डिव्हिजन झाल्या. विचारतील सुपर क्लास मध्ये पायसेस आणि तुमचे टेट्रापोड झाले. आणि क्लास मध्ये इथे सायक्लोस्टोमॅटा, इथे ऑस्टिओक्टिस, कॉन्ट्रॅक्टिस आणि हे अँफिबिया, रेप्टाइलिया, एव्स आणि मॅमेलिया. ठीक है, आगे चलते फिर. ओके, वेल मी पाणी पितो, 1 मिनिट जस्ट.
ओके चला थोडासा लेंदी बनतोय बरं, तहान लागते मध्ये मध्ये. क्लास सायक्लोस्टोमॅटा, ठीक आहे. कुणाचा आहे तो? अग्न्याथा, डिव्हिजन अग्न्याथाचा क्लास सायक्लोस्टोमॅटा. ऑलरेडी सांगितलं सर्क्युलर सकिंग माउथ ज्यांच्यामध्ये आहे ते सायक्लोस्टोमॅट. इथे जॉलेस व्हर्टिब्रेट, पेट्रोमायझॉन इज एक्झाम्पल ऑफ सायक्लोस्टोमॅटा. डायग्राम लक्षात ठेवा. आता फीचर जर बघितले तुम्ही बघा, इथे पेअर्ड फिन्स आर ऍबसेंट. इथे लिहू आपण पेअर्ड फिन्स ऍबसेंट. फिन्स आहे पण पेअर्ड फिन नाहीये, ठीक आहे. बॉडी कशी आहे, यांच्यावरती स्केल आहेत का? नाही, स्केल्स ऍबसेंट. माउथ इज सर्क्युलर. सकिंग माउथ इज प्रेझेंट. वेल, अजून यांच्या कॅरेक्टरिस्टिक मध्ये काय लक्षात ठेवा तुम्ही, हॅबिटेट काय यांचं? मरीन हॅबिटेट, ॲक्वॅटिक आहेत, परंतु स्पॉनिंग करण्यासाठी, अंडी देण्यासाठी ते कुठे जातात? फ्रेश वॉटर मध्ये. आणि फ्रेश वॉटर मध्ये त्यांची लार्वा तयार झाली की ते मरून जातात आणि परत मरीन वॉटर मध्ये ट्रान्सफर होऊन जातात. वेल चला, ओके, दीज आर एक्टोपॅरासाइट. महत्वाचं आहे, सकिंग सर्क्युलर माउथ आहे, मग दुसऱ्या बॉडीला अटॅच होणार आणि डायरेक्ट उडून घेणार फूड मटेरियल. एक्टोपॅरासाइट कशावरती एक्टोपॅरासाइट आहेत? फिशेस वरती. इलॉंगेटेड बॉडी बिरिंग 6 ते 15 गिल स्लिट्स. गिलचे नंबर लक्षात ठेवायचे, कॉन्ट्रॅक्टिस, ऑस्टिक्टिस आणि तुमच्या सायक्लोस्टोमॅटामध्ये 6 ते 15 गिल स्लिट यांच्यामध्ये प्रेझेंट आहेत रिस्पिरेशन साठी. सकिंग अँड सर्क्युलर माउथ ऑलरेडी मी सांगितलं, विदाउट जॉ आहेत. ओके, बॉडीवरती डिवाइड ऑफ स्केल्स, स्केल्स आर ऍबसेंट. आपण लिहिलं स्केल्स ऍबसेंट. क्रेनियम अँड व्हर्टिब्रल कॉलम आर कार्टिलेजिनस, कार्टिलेज पासून बनलेलं यांचं क्रेनियम हा रिजन आणि त्यांचा आतला रिजन बोन एंडोस्केलेटन कशाने बनलेला आहे? कार्टिलेजिनस. व्हर्टिब्रल कॉलम कार्टिलेज. सर्क्युलेशन क्लोज टाइप सांगितलं आपण. पुढे आता क्लोज टाइप सुरू झाला, कॉर्डेट कॅरेक्टर बघतोय आपण. वेल, सायक्लोस्टोम मरीन आहेत पण मायग्रेट फॉर स्पॉनिंग टू फ्रेश वॉटर. म्हणजे बेसिकली दे आर मरीन बट मायग्रेट्स टू फ्रेश वॉटर फॉर स्पॉनिंग, म्हणजे अंडी देण्यासाठी सांगितलंय आपण, उल्लेख केलाय, ठीक आहे. आफ्टर स्पॉनिंग विदिन फ्यू डेज दे डाय, मरून जातात आणि अगेन दे मायग्रेट टू ओशन, परत ओशन कडे त्यांच्या लार्वा तयार झाल्यानंतर देअर लार्वा आर ट्रान्सफर टू द ओशन. हे कॅरेक्टरिस्टिक लक्षात ठेवा. सायक्लोस्टोमॅटा एकदम सिंपल आहे. त्याचे एक्झाम्पल पेट्रोमायझन, त्याचं नाव लक्षात ठेवायचं. लॅम्प्रे विचारतील, लॅम्प्रे बाजूला ठेवतील, दुसऱ्या कॉलम मध्ये तुम्हाला पेट्रोमायझन देतील, माहिती पाहिजे. मायक्सिन, हॅकफिश. आता याला लक्षात ठेवण्याशिवाय दुसरा कुठला ऑप्शन नाही. क्लास कॉन्ट्रॅक्टिस. कॉन्ट्रॅक्टिस म्हणजे कार्टिलेजिनस फिशेस. आय कॅन अंडरस्टँड, स्पीड थोडा जास्त होतोय पण देयर इज नो ऑप्शन नाही. ओके, कारण आपण रिव्हिजन करतोय. काय कन्सिडर करतोय की अगोदर तुमचं सगळं झालेलं आहे आणि आता फक्त काय लक्षात ठेवायचं ते आपण बघतोय. ऑल राईट. मरीन अॅनिमल्स आहेत कॉन्ट्रॅक्टिस फिशेस. नॉर्मली मरीन याच्यामध्ये मोस्टली सापडतात तुम्हाला. स्ट्रीमलाइन बॉडी आहे, कार्टिलेजिनस एंडोस्केलेटन आहे, ऑलरेडी आपण बोललो. नोटोकॉर्ड इज पर्सिस्टंट थ्रू आउट लाईफ. नोटोकॉर्ड पूर्ण लाईफ मध्ये प्रेझेंट असतो. गिल स्लिट्स आर सेपरेट विदाउट ओपरक्युलम. डिफरन्शिएटिंग पॉइंट लक्षात असले पाहिजे, मी तुम्हाला नंतर फटाफट ते सांगून देईल. ओपरक्युलम म्हणजे गिल कव्हर, महत्वाचं आहे, गिल कव्हर, ठीक आहे. स्किन इज टफ कंटेनिंग माइल्ड प्लॅकॉइड स्केल. स्केलचा टाइप असतो यांचा प्लॅकॉइड, आपण बोलू नंतर. वेल, एक मिनिट, डिफरन्शिएटिंग पॉइंट चला एकाचे बघू म्हणजे आपण दुसऱ्याचे डिफरन्शिएटिंग लिहून टाकू. टीथ आर मॉडिफाइड प्लॅकॉइड स्केल्स विच आर बॅकवर्डली डायरेक्टेड अँड विच आर टफ, राईट. देअर जॉज आर व्हेरी पॉवरफुल. जॉज हे पॉवरफुल असतात कॉन्ट्रॅक्टिस मध्ये. प्रिडेशियस म्हणजे भक्ष्य दुसऱ्याला खाऊन जगतील. एअर ब्लॅडर इज ऍबसेंट. एअर ब्लॅडर ऍबसेंट म्हणजे कंटिन्युअसली त्यांना पोहत राहावं लागणार, एका जागी ते स्थिर राहू शकणार नाही. पुढे जाऊ, डायग्राम कडे दुर्लक्ष करू नका अजिबात की ही डायग्राम कशाची. फॉर एक्झाम्पल हा हिप्पोकॅम्पस म्हणजे हा व्हर्टिकली असा स्विम करतो, हॉर्स, सी हॉर्स ज्याला म्हणतो आपण. आणि हा कटला, इट इज अ फ्रेश वॉटर, इट इज मरीन वॉटर, ठीक आहे. ओके, हा आता हे जे कॉन्ट्रॅक्टिस आपण बघतोय काही मध्ये इलेक्ट्रिक ऑर्गन सापडेल तुम्हाला. वेल, हार्ट इज 2 चेंबर. माहिती तुम्हाला फिशेस मध्ये 2 चेंबरच हार्ट असतं. म्हणजे यांच्या हार्टला तुम्ही कुठे लिहिलंय, हार्ट. हार्टला तुम्ही कोणतं हार्ट म्हणायचं? व्हेनस हार्ट, ज्यांच्यामध्ये ऑक्सिजनेटेड आणि डिऑक्सिजनेटेड ब्लड दोन्ही मिक्स असतील. वेल, इलेक्ट्रिक ऑर्गनचं लक्षात ठेवा, टॉर्पेडो असतो. आणि पॉइझनस स्टिंग कोणामध्ये असते तर ट्रायगॉन मध्ये. लक्षात ठेवायचं, ट्रायगॉन पॉइझनस स्टिंग आणि इलेक्ट्रिक ऑर्गन जो असेल तर टॉर्पेडो. जवळपास 500-700 व्होल्ट पर्यंत हा इलेक्ट्रिक करंट डेव्हलप करू शकतो. दे आर कोल्ड ब्लडेड. कोल्ड ब्लडेडला आपण पॉइकिलोथर्मिक म्हणतो, राईट. कारण ते ऑब्वियस आहे, त्यांच्यामध्ये 2 चेंबर हार्ट आहे म्हणजे ते पॉइकिलोथर्मच असणार, राईट.
लॅक कॅपॅसिटी टू रेग्युलेट देअर बॉडी टेम्परेचर म्हणजे पॉयक्युलोथर्म. सेक्सेस सेपरेट आहेत. मेल मध्ये पेल्विक फिन्स प्रेझेंट असतात. दे हॅव इंटरनल फर्टिलायझेशन. मेनी ऑफ देम आर विविपेरस. आता एक काम करूत आपण, याला डिफरन्शिएटिंग पॉइंट मध्ये द्यायचं आपल्याला. लेट मी टेक सम ओके वेर इट इज. थोडासा मलाही आराम पडेल. डिफरन्शिएट करायचं इथे. आता जशाला तसं आपण पीडीएफ उचललाय त्याच्यामुळे जागा सुद्धा नाही द्यायला. दॅट्स वाय आपण इकडे याला इकडे मी देतोय कॉन्ड्रेक्थिस आणि इकडे लिहिते ऑस्टिओक्टिस. हे कन्फ्युज करणार आहे म्हणून मी सेपरेट लिहितो. लक्षात घ्या. कॉन्ड्रेक्टिस यांच्यामध्ये काय, यांचा एंडोस्केलेटन कशाने बनलाय, कार्टिलेज. यांचा एंडोस्केलेटन कसा आहे, बोनी. हे कसे आहेत, टिपिकली मरीन वॉटर. हे कसे आहेत, मरीन एज वेल एज फ्रेश वॉटर. दोन्हीमध्ये सुद्धा तुम्हाला बोनी फिशेस सापडतील. वेल यांच्यामध्ये मेल क्लॅस्पर्स प्रेझेंट. मेल क्लॅस्पर्स प्रेझेंट यांच्यामध्ये ऍबसेंट. ठीक आहे ना. नंतर ऑपरक्युलम गिल कव्हर. ऑपरक्युलम ऍबसेंट. यांच्यामध्ये ऑपरक्युलम म्हणजे गिल कव्हर इज प्रेझेंट. नंतर एअर ब्लॅडर. एअर ब्लॅडर ऍबसेंट म्हणून त्यांना फ्लोटिंग करावं लागतं. एअर ब्लॅडर यांच्यामध्ये प्रेझेंट. दे आर विविपेरस. विविपेरस म्हणजे डायरेक्ट जन्म देतात. ऑस्टिओक्टिस दीज आर ओविपेरस, अंडी देतात. बोथ आर पॉयक्युलोथर्म्स. पॉयक्युलोथर्म्सचा मिनिंग होतो रे बाबांनो कोल्ड ब्लडेड. हे सुद्धा पॉयक्युलोथर्म्स. ठीक. नंतर हार्ट इज टू चेंबर्ड. टू चेंबर्ड हार्ट यांच्यामध्ये सुद्धा टू चेंबर्ड हार्ट शॉर्ट मध्ये लिहिलंय मी. वेल बोथ आर कोल्ड ब्लडेड. डेव्हलपमेंट सॉरी फर्टिलायझेशन, इंटरनल फर्टिलायझेशन यांच्यामध्ये सापडेल तुम्हाला. आणि ऑस्टिओक्टिस मध्ये फर्टिलायझेशन इज एक्सटर्नल. हे डिफरन्शिएटिंग पॉइंट तुम्ही लक्षात ठेवा. टॉर्पेडो, स्टिंगरे यांचे एक्झाम्पल आपण नंतर बघू. बट दीज आर द डिफरन्शिएटिंग पॉइंट्स. क्लिअर. याचा स्नॅपशॉट घेऊन ठेवा. क्लिअर. म्हणजे गडबड होणार नाही. क्लॅस्पर कोणामध्ये ओपन. ओके. स्केल यांच्यामध्ये कॉन्ड्रेक्थिस मध्ये देयर इज अ प्लॅकॉइड स्केल आणि ऑस्टिओक्टिस मध्ये टिनॉइड. टिनॉइड स्केल्स. क्लिअर. स्नॅपशॉट घ्या, आय मीन स्क्रीनशॉट घ्या आणि बघून घ्या. ठीक. आता मी इकडे येऊ आपण परत. वेल होय. हा आता जरा ऑस्टिओक्टिस मध्ये डिफरन्शिएटिंग पॉइंट समजले तुम्हाला. तेच मी आता इथे एक्सप्लेन करा. फटाफट घेऊ आपण. बोथ मरीन अँड फ्रेश वॉटर आपण सांगितलं ऑलरेडी. बोनी एंडोस्केलेटन असतो झालंय. बॉडी स्ट्रीमलाइन. ओके. माउथ इज मोस्टली टर्मिनल. तिकडे व्हेंट्रल माउथ असते. इकडे एक पॉइंट विसरलो मी. कॉन्ट्रॅक्टिस मध्ये व्हेंट्रल माउथ आहे, इकडे टर्मिनल माउथ आहे. 4 पेअर्स ऑफ गिल्स हे लक्षात ठेवण्यासारखा पॉइंट आहे. कॉन्ट्रॅक्टिस मध्ये एनसीईआरटी मध्ये गिल्सचा उल्लेख केला नाही, त्याच्यामुळे टेन्शन नाही. पण यांच्यामध्ये 4 पेअर्स ऑफ गिल्स आर प्रेझेंट. ऑपरक्युलम प्रेझेंट. एअर ब्लॅडर प्रेझेंट. ठीक आहे. डिफरन्शिएशन केलं आपण त्याचं. ओके. नंतर हार्ट इज टू चेंबर्ड सांगितलंय आपण. त्याला व्हेनस हार्ट म्हणतो आपण. कोल्ड ब्लडेड आहे म्हणजे पॉयक्युलोथर्म. सेक्सेस सेपरेट. फर्टिलायझेशन हे युजुअली एक्सटर्नल आहे. मोस्टली ओविपेरस अंडी देतात आणि डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. वेल आता याची एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला ब्रॅकेटमध्ये जे नाव दिलेत तर त्या नावानिशी माहित असणं गरजेचं आहे. मग एक्झोसिटस फ्लाइंग फिश पर्यायच नाही, लक्षातच ठेवावं लागेल. आता हे काय मरीन फॉर्म आहे. तुम्हाला टिपिकल विचारतील. आता तुम्हाला एक्झाम्पल सगळे पाठ आहेत पण हे माहित नाही मरीन कोणता आहे किंवा ॲक्वेरियम मधला फिश कुठला आहे किंवा फ्रेश वॉटर फिश कुठला आहे. तर मरीन मध्ये फ्लाइंग फिश आणि सी हॉर्स हे दोन. याला डिफरन्शिएट करा, याला लक्षात घ्या. ठीक आहे. फ्रेश वॉटर मध्ये हे सोपं आहे. तुम्ही त्या कुठला एनहान्समेंट इन फूड प्रोडक्शन त्याच्यामध्ये आपण ते बघितलेलं आहे की फ्रेश वॉटर मध्ये रोहू, लेबियो रोहिता ज्याला म्हणतो आपण, कटला म्हणजे कटला, क्लेरियस म्हणजे मगूर, हे 3 फ्रेश वॉटर आहे. मग फ्लाइंग फिश आणि तुमचा सी हॉर्स हे कसे झाले, मरीन फिशेस झाले. ॲक्वेरियम मध्ये बेट्टा त्याला म्हणायचं फायटिंग फिश. बिलकुल लक्षात ठेवायचं बेट्टाला काय म्हणायचं, फायटिंग फिश. आणि सेकंड पेट्रोफायलम म्हणजेच त्याला म्हणायचं तुम्ही एंजल फिश. ओके.
एंजल फिश त्याला म्हणू शकतो. वेल आगे चलते हैं. एम्फिबिया. यस थोड्यात आलंय आता आपलं. एम्फिबिया माहिती तुम्हाला सगळे बेडकाचे कॅरेक्टर जे की आपल्यासारखेच मोस्टली असतात, फक्त इयर मध्ये बदल पडेल. बघू आपण. कॅन लिव्ह इन एक्वेटिक अँड टेरेस्ट्रियल माहिती तुम्हाला. 2 पेअर्स ऑफ लिम्स, 2 पेअर असतील लिम्सच्या. सियर याला सुद्धा बघा 2 पेअर्स आहेत. सॅलेमेंड्री आहे, सरडे टाइप सॅलेमेंड्री समजतो तुम्हाला ते एक्झाम्पल. आणि फ्रॉग दिला एम्फिबियन्स मध्ये. बॉडी हेड आणि ट्रंक मध्ये यांच्यामध्ये नेक इज ऍब्सेंट इथे लिहून टाकू आपण. नेक ऍब्सेंट. ठीक. टेल मे प्रेझेंट इन सम, याच्यामध्ये टेल दिसते याच्यामध्ये टेल दिसत नाही तुम्हाला. एम्फिबियन कॅरेक्टर झालं. आयलिड्स त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. इयर टिम्पॅनियम म्हणजे त्यांचा काय झाला इयर, आपल्यासारखी इयर पिना यांच्यामध्ये नसतात. नंतर क्लोका. कॉमन चेंबर कुणासाठी. एलिमेंटरी कॅनल, युरिनरी अँड रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक ओपन इनटू कॉमन चेंबर कॉल्ड एज क्लोका. लक्षात ठेवायचं एलिमेंटरी कॅनल, रिप्रोडक्टिव्ह कॅनल आणि युरिनरी कॅनल हे ज्या स्ट्रक्चर मध्ये ओपन होते त्याला क्लोका म्हणा. रिस्पिरेशन बाय गिल्स ऑर लंग्स, पाण्यामध्ये असतील, ॲक्वेटिक जेव्हा असतील ते तेव्हा गिल्सचा वापर करतील. आणि टेरेस्ट्रियल फॉर्म जो असेल जेव्हा लँड वरती असतील तेव्हा ते काय वापरणार, लंग्सचा वापर करणार. किंवा स्किन मधून क्युटानियस रिस्पिरेशन ज्याला म्हणतो आपण. हार्ट इज 3 चेंबर. ठीक आहे. 2 ऑरिकल आणि 1 व्हेंट्रिकल त्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. हे बघून घ्या. दीज आर कोल्ड ब्लडेड, कारण सगळं ब्लड तर मिक्स होत आहे म्हणजे ते कसे असणार आहे, कोल्ड ब्लडेड. सेक्सेस सेपरेट आहे. फर्टिलायझेशन एक्सटर्नल आहे. माहिती तुम्हाला भरपूर सारे अंडे देऊन टाकतात कारण ते बाहेरच भरपूर मरतात म्हणून जास्त क्वांटिटीमध्ये अंडी ते देतात. ओवी पेरस आहेत म्हणजे अंडी देणारे. डेव्हलपमेंट इज इनडायरेक्ट माहिती तुम्हाला. टॅडपोल लार्वा. वेल नाव लक्षात ठेवायचे. बफो, टोड, राणा, फ्रॉग, हायला, ट्री फ्रॉग, सॅलेमेंडर नावामध्येच आहे. इक्थायोफिस, लिम्बलेस एम्फिबिया. इक्थायोफिस जोर द्यायचा आहे त्याच्यावरती. जसं की विंगलेस बर्ड्स, जसं की ऑस्ट्रिचला म्हणतो आपण, इमूला म्हणतो. सिमिलरली लिम्बलेस एम्फिबिया जर विचारलं तर इक्थायोफिस हे तुम्हाला नाव लक्षात असायला हवं. वेल रेप्टाइल्स मध्ये काय, क्रिपिंग यांचे स्पेशल स्ट्रक्चर लक्षात घ्या. क्रॉलिंग आहे. क्रॉलिंग म्हणजे सरपटत चालतात म्हणून रेप्टाइल म्हणतो आपण. मोस्टली कसे सापडतात आपल्याला, टेरेस्ट्रियल आहेत. कॉमन कॅरेक्टर आहे सिंपल स्केल आणि स्क्यूट त्यांच्या बॉडीवरती. रफ स्किन जी दिसते त्याला स्केल किंवा स्क्यूट्स म्हणा. ठीक आहे ना. डोंट हॅव एक्सटर्नल इयर ओपनिंग. यांच्यामध्ये एम्फिबिया जसं आहे टिम्पॅनम होता, यांच्यामध्ये सुद्धा टिम्पॅनमच प्रेझेंट असेल इयरच्या जागी. किंवा इयर आपण कुठे कोणाला म्हणणार तर टिम्पॅनमला म्हणणार. राईट. लिम्स व्हेन प्रेझेंट, जर प्रेझेंट असतील तर पेअर्स मध्ये असतील, 2 पेअर प्रेझेंट असतील. अदरवाइज साप घ्या, सापामध्ये लिम्स पण नाहीयेत. हार्ट इज युजुअली 3 चेंबर बट क्रोकोडाईल मध्ये इट इज 3.5 चेंबर, 4 चेंबर, अर्धवट असतो तो. ठीक आहे ना. बट 4 चेंबर इन क्रोकोडाईल. रेप्टाइल्स आर पॉइकिलोथम्स. पॉइकिलोथम्स म्हणजे अगेन कोल्ड ब्लडेड. वेल स्नेक्स अँड लिझार्ड शेड देअर स्केल. इक्डायसिस त्याला म्हणतो आपण. इक्डायसिस म्हणजे काय, शेडिंग, काट टाकणे. साप कसा काट टाकतोय तर त्या काट टाकण्याला लिझार्ड आणि एक काट टाकून देतोय त्याला म्हणतो. सेक्सेस सेपरेट असतील, युनिसेक्शुअल आहे. फर्टिलायझेशन इंटरनल होणार. ओके. ओवी पेरस अंडी देतात, साप अंडी देतात माहिती आपल्याला. आणि डेव्हलपमेंट ही कशी होणार, डायरेक्ट होणार. यांच्यावर लार्वा वगैरे प्रेझेंट असेल. हे एक्झाम्पल महत्वाचे. शिलोन टर्टल. आता थोडंसं कॉमेडी लक्षात ठेवायचे नाव. असं समजा मराठी आपण सर्व, मी मराठीमध्ये बोलतोय, तुम्ही मराठीच ऐकताय म्हणजे समजतंय म्हणून ऐकताय, बरोबर की. कपडा असेल, टर्टल कपडा फाडला, टर्टर आवाज येतो ना, टर्टल. शिलोन, शिलोफिलिस्कोपी है ना. टेस्ट्युडो, टॉर्टाइज, टी फॉर टॉर्टाइज, टीटी येत आहे. शॅमिलियन, ट्री लिझार्ड. शॅमिलियन रंग, गिरगिट, रंग बदलणार आहे. ट्री झाडावरती राहतो म्हणून ट्री लिझार्ड लक्षात राहायला सोपं आहे. कॅलोट, गार्डन स्नेल, गार्डन लिझार्ड आहे मी स्नेल्स म्हणतो, सॉरी. गार्डन लिझार्डला आपण म्हणतो कॅलोट्स, हे लक्षातच ठेवावं लागेल. हे सोपं आहे. क्रोकोडिलस, क्रोकोडाईल. एलिगेटर. नंतर हेमिडेक्टाइस, वॉल लिझार्ड असं इमॅजिन करा. हेमा मालिनी ही वॉलवरती चिटकलेली आहे म्हणजे वॉल लिझार्ड. पॉइझनस स्नेक, नाजा, कोब्रा. बँगरस इज क्रेट. लक्षात ठेवण्याचे ऑप्शन नाही बाजू. ठीक आहे ना. आणि वायपेरा, वायपर. क्लिअर. एव्ज मध्ये जाऊ आपण. एव्ज म्हणजे काय, सगळे पक्षी याच्यामध्ये येतील. त्यांचे बोन कसे हॉलो बोन्स असतील, त्याच्यामध्ये हवा भरलेली असेल, बॉडी स्ट्रीमलाईन असेल. देन त्यांच्यामध्ये ऑइल ग्लँड्स ऍब्सेंट असतात परंतु टेल रिजन मध्ये ऑइल ग्लँड प्रेझेंट असतील. बघून घेऊ आपण. कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ एव्ज आर द प्रेझेन्स ऑफ फिदर्स. यांच्यामध्ये
तर पंख असतात. फ्लाइटलेस बर्डचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, ऑस्ट्रिच. दात नसतात, त्यांच्याऐवजी बीक असते. टीथ ऍबसेंट, बीक इज प्रेझेंट. फोर लिम्स आर मॉडिफाइड इनटू विंग. पंख समोर असतात आणि मागच्या पायावर पक्षी बसलेला असतो. लक्षात ठेवण्याचे फोर लिम विंग्स आणि हँड लिम्स त्यांना सपोर्टसाठी, बॅलन्सिंगसाठी. हाइंड लिम्स जनरली हॅव स्केल्स अँड मॉडिफाईड फॉर वॉकिंग. चालतातही त्याच मदतीने ते, आणि मॉडिफाईड स्केल्स आहेत त्यांचे, आणि त्याच्यावरती आय मीन स्केल प्रेझेंट असतात. वेल स्किन इज ड्राय विदाउट ग्लँड. स्किन त्यांची ड्राय असते, परंतु आपण सांगितले की टेल रिजन मध्ये ऑइल ग्लँड्स ऍट द बेस ऑफ टेल महत्वाचं आहे. ऑइल ग्लँड ह्या त्या टेलच्या बेसमध्ये प्रेझेंट असतील. एअर कॅव्हिटीज म्हणजे त्याला न्यूमॅटिक म्हणजे न्यूमा आला की एअर समजायचं. एअर कॅव्हिटी प्रेझेंट आहे कारण त्यांना फ्लाईट करावं लागतं, उडावं लागतं. एंडोस्केलेटन इज फुल्ली ऑसिफाईड म्हणजे बोनी एंडोस्केलेटन त्यांच्यामध्ये आहे. अँड लॉंग बोन्स आर हॉलो आणि त्यांच्यामध्ये हवा भरलेली असते, म्हणून त्यांना काय म्हणू आपण त्याला फ्लाईट घ्यायला, काय तरंगण्यासाठी सोपं होऊन जाईल. डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट ऑफ बर्ड हॅज ऍडिशनल चेंबर. बर्ड मध्ये एक ऍडिशनल चेंबर असतो, तो म्हणजे क्रॉप आणि गिझार्ड. हे क्रॉप कशासाठी असतो रे? स्टोरेज ऑफ फूड. स्टोरेज ऑफ फूड. आणि गिझार्ड कशासाठी असतो? ग्राइंडिंग. हे स्ट्रक्चर तुम्हाला कुणामध्ये सापडतं? सेम स्ट्रक्चर अर्थवर्म. अर्थवर्म मध्ये सुद्धा तुम्हाला फूड स्टोरेज साठी क्रॉप असेल आणि गिझार्ड इज ग्राइंडिंग. हार्ट इज कम्प्लिटली फोर चेंबर. दॅट इज वाय दे आर होमिओथर्म्स. फोर चेंबर त्यांचं म्हणजे ऑक्सिनेटेड डिऑक्सिनेटेड ब्लड मिक्स होत नाही लाईक अस. अँड दे आर एबल टू मेंटेन कॉन्स्टंट टेम्परेचर. रिस्पिरेशन ऑब्वियस आहे, अरे लहान झालं, ठीक आहे. रिस्पिरेशन ऑब्वियसली कशी होणार? लंग्सनी त्यांचं रिस्पिरेशन होणार. रिस्पिरेशन टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ लंग्स. अब इसको लेंगे हम. चलो, एयर सैक्स कनेक्टेड टू लंग्स विच सप्लिमेंट युअर रिस्पिरेशन. एयर सॅक जे प्रेझेंट असतात ना त्यांच्या बॉडीमध्ये, त्या कुणाला अटॅच असतात? लंग्स सोबत अटॅच असतात. राईट. सेक्सेस सेपरेट आहेत, माहिती आहे. मेल फिमेल बर्ड्स असतात आपल्याला. फर्टिलायझेशन इंटरनल्स होणार, एक्सटर्नल होत नाही. ओव्हिपेरस म्हणजे अंडी देतात. डेव्हलपमेंट इज डायरेक्ट. डेव्हलपमेंट सुद्धा डायरेक्ट होते. एक्झाम्पल्स लक्षात ठेवा. कॉर्वस क्रो, एकदम सोपं आहे. कॉर्वस क्रो, सीसी. कोलिंबा पिजन, याला काय म्हणू शकतो आपण शॉर्टकट मध्ये, जाऊ दे, लक्षात घ्या. पिस्टॅक्युला पॅरट, पीपी. स्ट्रुथिओ ऑस्ट्रिच, लक्षात ठेवावं लागेल. पाहो पिकॉक, पीपी. ऍप्टेनोडाइट्स पेंग्विन. आता ती वेळ नाही खरं तर याची शॉर्ट फॉर्म सांगण्याची. न्यूफ्रॉन वल्चर. हे सगळे काय झाले? तुमचे एव्स झाले. आणि लास्टली थोडी घाईच होते, घाई करतोय मी कारण हा सोपा टॉपिक होता एंडचा म्हणून. आता मॅमेलिया. मॅमेलिया म्हणजे ज्यांच्यामध्ये मॅमरी ग्लँड्स प्रेझेंट आहेत ते मॅमेलिया. आपले जे काय कॅरेक्टर दिसतात ते सगळे मॅमेलियाचे कॅरेक्टर्स आहेत, ठीक आहे ना. मग ते लिम्स आहेत त्यांच्या, क्लाइम्बिंग, बरोईंग, स्विमिंग, फ्लाइंग हॅबिटेट असतात. हे एक्झाम्पल दिसतात तुम्हाला इथे. तुम्हाला दिसतंय काय म्हणू आपण त्याला, वटवा गुळ दिसतंय, ठीक आहे ना. वेल चलो, बेलॅनोटेरा नावच घेऊन घेऊ आपण. चला पुढे जाऊ. बॉडी हेअर्स आर प्रेझेंट. जसे फिदर बर्ड्स मध्ये बघितले तर आपल्यावरती एक्झोस्केलेटन कोणत्या स्वरूपात असतो? तर बॉडी हेअरच्या स्वरूपात असतो. एक्सटर्नल इयर और पिना आर प्रेझेंट. हे आपल्यामध्ये पिना प्रेझेंट दिसतात. आपण सुद्धा मॅमल आहे. डिफरंट टाइप्स ऑफ टीथ, हेट्रोडोंट टाइप ऑफ टीथ प्रेझेंट असतील, काहींमध्ये ॲक्रोडोंट असतील, वॉट एव्हर. हार्ट इज कम्प्लिटली फोर चेंबर. त्याच्यामुळे आपण वॉर्म ब्लडेड होमिओथर्मिक मध्ये येतो आपण. रिस्पिरेशन लंग्स मुळे होणार. सेक्सेस सेपरेट. फर्टिलायझेशन इंटरनलीच राहणार. विविपेरस डायरेक्ट जन्म देणार. आणि एक्सेप्शन म्हणजे याच्यामध्ये जे फ्यू एक्सेप्शन असतील त्यांच्यामध्ये म्हणजे ह्या विविपेरला ओव्हिपेरी सुद्धा एक एक्सेप्शन असेल, आय मीन, किंवा अँडी सुद्धा देतील. एक्झाम्पल्स. ओव्हिपेरस एक्सेप्शन सांगितलं आपण. नॉर्मली आपण कशा असतो? विविपेरस. पण इथे ऑर्निथोरेंकस म्हणजे प्लॅटिपस हे लक्षात ठेवा. जसं की इमुला ऑर्चिड, तुम्ही काय म्हणतो आपण त्याला, इमुला काय म्हटलो आपण, किंवा ऑस्ट्रिचला विंग काय म्हणू आपण त्याला, विंगलेस नाही, फ्लाइटलेस बर्ड, ठीक आहे ना. सिमिलरली याला विविपेरसला मॅमेलियामध्ये एक्सेप्शन करतात प्लॅटिपस, ठीक आहे. ओके. विविपेरस मध्ये मग बाकीचे आहेत. मॅक्रोपस कांगारू, टेरोपस फ्लाइंग फॉक्स, कॅमेलस कॅमेल, मॅकाका मंकी, रॅटस रॅट, कॅनिस डॉग, फेलिस कॅट, एलिफस एलिफंट. देन युअर इक्वस हॉर्स. कोडा इक्विना हा शब्द तुम्हाला गेला नर्व्स कोऑर्डिनेशन मध्ये. कोडा, कोडा म्हणजे टेल. इक्विना, इक्विना म्हणजे हॉर्स लाईक टेल म्हणून इक्वस. डॉल्फिन, डेल्फिनस कॉमन डॉल्फिन. बेलानोटेरा ब्लू व्हेल, बीबी.
पॅन्थेरा टायग्रिस माहिती आहे तुम्हाला, टायगर, पॅन्थेरा लिओ लायन, धीज आर हॅव्हिंग काय म्हणू आपण विव्हिपेरस अॅनिमल्स. आणि हा जो शेवटचा चार्ट आहे याला नीट बघून घ्या, याच्यामध्ये तुम्हाला कुठे आहे का डेव्हलपमेंट दिलेलं नाही. तर हा चार्ट सुद्धा स्टडी करा, म्हणजे तुम्हाला कंपॅरेटिव्ह स्टडी करायला सोपं होईल. दिस इज हाऊ वी हॅव फिनिश्ड अवर किंगडम ॲनिमल. याच्यामध्ये जे जे पॉईंट आपण हायलाइट केले त्याला ब्रीफ रिवाइज करा. आणि आता आपण भेटूयात नेक्स्ट चॅप्टर सोबत. तोपर्यंत आता मी विश्रांती घेतोय. थँक्यू व्हेरी मच.